आणि ह्याचा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपले जे काही आपण आता विद्यार्थी दशेमध्ये आहोत, तर ह्या विद्यार्थी दशेमध्ये ह्याचा वापर आपल्याला काय होणार आहे, हे सगळं करून एक प्रयोग पण आपण करणार आहोत किंवा एक डेमो म्हणतो आपण त्याला, की ह्या शिबिरामध्ये काय असतं किंवा ह्या हिप्नॉटिझममध्ये नेमकं काय. आता हिप्नॉटिझम हा शब्द कुणी कुणी ऐकलं आहे सांगा. कुणी ऐकलं का हिप्नॉटिझम हा शब्द? संमोहनशास्त्र कोणी ऐकलं आहे का? किंवा असा कधी व्हिडिओ बघितला आहे कुणीतरी असं डोळ्याला असं करतं आणि तो झोपेत जाणार आहे वगैरे, असं कधी ऐकलं आहे तुम्ही? आपल्या खेडेगावासाठी हे खूप नवीन आहे. खेडेगावामध्ये आता पुणे मुंबईसारख्या ठिकाणी हे जे क्लासेस खूप चालतात. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ह्याचे क्लासेस खूप चालतात, पण आपल्याकडे ह्याची ओळख नाही. मी पहिलाच आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जो हिप्नॉटिस्ट आहे किंवा हिप्नॉटिझम शिकून आलो. पहिला प्रयोग आमच्या सरांच्या क्लासमध्ये इथंच केलेला होता. त्यावेळेस पण विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांना फायदा पण झाला. आता नेमकं हे काय आहे हे तुम्हाला पहिल्यांदा मी समजावून सांगतो. कसं आहे की आपल्याला मन हे तर माहीत आहे सगळ्यांना. बुद्धी म्हणजे मेंदू आणि मन ह्या दोन गोष्टी माहीत आहेत सगळ्यांना. आपल्याला मेंदू हा डोक्यामध्ये असतो, पण मन कुठे असतं हे आपल्याला माहीत नाही. मन म्हणजे काय, तर आपण जे विचार करतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, म्हणण्यापेक्षा झोपेतसुद्धा आपले विचार चालूच असतात. तर हे जे विचार करतो हे मनात करतो आणि त्या विचारावर जी अंमलबजावणी होते किंवा त्याचं जे काम आपण म्हणजे आपल्या शरीराकडून केलं जातं ते कोण करतं? मेंदू करतो. म्हणजे आपण एखादा ॲप वापरतो मोबाईलमध्ये, त्या ॲपमध्ये ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस ते मोबाईलपर्यंत पोहोचलं की त्याला काय करायचं, म्हणजे समजा आपण लिस्ट काढली एखाद्या मोबाईल नंबरमध्ये, कोणाला तर फोन करायचा आहे, त्याचं नाव काढतो आपण आणि त्या नावाला क्लिक केलं की लगेच फोन लागतो. पण ते नाव जे शोधणं आपलं म्हणजे ते म्हणजे मन, आणि त्याला फोन लावणं जे काम करतं ते कोण करतं? मोबाईल करतो. ते म्हणजे आपले जे मेंदू असतो तो. मग आपला आता कसं आहे, आपण ज्या मनामध्ये जो विचार करतो तो मेंदूपर्यंत जातो आणि मेंदू आपल्या शरीराकडून किंवा आपल्याकडून ते काम करून घेत असतो. त्याच्यामुळं आपण विचार काय करतो हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते विचार आपल्या मेंदूपर्यंत आपण कशा पद्धतीनं पाठवतो आणि तिथून पुढं मग ते कार्य कसं करतं. तर हे जे मन आहे, मन एकदाच एकच शब्द तुम्ही ऐकला आहे, बरोबर आहे का? परंतु आपल्याला दोन मन आहेत. आपल्याला दोन मन आहेत. अदृश्य आहेत, ते आपल्याला दिसणार नाही. परंतु आता विचार करतोय, विचार करताना आपल्याला दिसतंय का? काय नाही. आपण विचार करतोय. एकही सेकंद असा आपल्या आयुष्यामध्ये नसतो की आपण विचार न करता घालवतो. प्रत्येक सेकंदाला म्हणजे दिवसाला तुम्ही विश्वास नाही बसणार तर आपण 60,000 वेळेस विचार करत असतो दिवसातून. हे आपल्या मनाचं कार्य. मन इतकं प्रचंड आहे की त्याचा म्हणजे आता ह्या वयाला तर तुम्हाला त्याचा अभ्यास इतका करायची काही गरज नाही, कारण त्याचं काम खूप अफाट आहे. आणि हे जे दोन मन आहेत तुम्हाला सांगतो, त्यातलं एक मन जे आहे ते जागृत अवस्थेतलं मन आणि एक असतं ते सुप्त मन. म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड अशा पद्धतीचे दोन मन आपल्याला असतात. आता जागृत आणि सुप्त म्हणजे काय आहे? जागृत मन म्हणजे काय असतं की जे आता तुम्ही आपण बसलोय सगळीचे दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपेपर्यंत जे काम आपण करतो, साधी कामं किंवा जी सवयसुद्धा आपल्याला नसते परंतु आपण सहजासहजी करतो, हे बाह्य मनाने केले जातात, म्हणजे जागृत मनाने केले जातात. आणि जे अशी काही कामं असतात जे अचानकपणे आपल्याकडून किंवा आपल्याला विश्वाससुद्धा बसत नाही की बाबा आपण हे काम माझ्या हातून कसं काय झालं, असं कधी कधी आपल्याला वाटतं, ते असतं अनकॉन्शियस माइंड म्हणजे सुप्त मन. ते सुप्त मन झोपलेलं असतं, लक्षात घ्या. आणि जागृत मन जे आहे, बाह्य मन जे आहे ते जागा असतं. आणि आपण दररोजच्या जीवनामध्ये जे काय काम करतो, आता सकाळी उठल्यानंतर तुम्हाला टूथपेस्ट हातामध्ये घ्या आणि दात घासा म्हणायची गरज आहे का कुणाला? नाही. आपण उठल्या लगेच दात घासायला सुरुवात करतो, ते कुणालाही सांगायची गरज नाही. किंवा श्वास आपण घेतो, तर श्वास घ्यायचा किंवा आपण आवर्जून कधी श्वास घेतला आहे का कधी, ते ऑटोमॅटिकली कार्य चालत राहतं. तर हे बाह्य मनाने कामं होत जातात दररोजच्या ह्याच्यामधलं. आणि अंतर्मन जे असतं ते खूप ताकदवर असतं, परंतु ते झोपलेलं आहे. निसर्गाने एवढी एक आपल्याला म्हणजे हे दिलेलं आहे, मन दोन दिलेले आहेत, पण एक मन जागृत दिलेलं आहे, एक मन झोपलेलं दिलेलं आहे. झोपलेल्या मनाचा वापर आपण सहजासहजी करून घेऊ शकत नाही. त्याचा वापर करण्यासाठी आपल्याकडे वेगळी टेक्निक असायला पाहिजे, मन शांत असायला पाहिजे. किंवा ती समाधी वगैरे जे जुनी लोक करत होते, जे काही ऋषीमुनी वगैरे आहेत, तर ते कशासाठी समाधी घेत होते, तर ते फक्त ते मन जागृत करण्यासाठी. जे अंतर्मन आहे तर ते जागृत करण्यासाठी, जे सुप्त मन आहे ते जागृत करण्यासाठी, कारण त्याची ताकद खूप आहे. आपण सध्या जी ताकद वापरतो ती बाह्य मनाची वापरतो, ती फक्त 10% आहे. आणि अंतर्मनाची ताकद जी आहे ती 90% आहे. त्याचा वापर आपल्याकडून सहजासहजी होत नाही.
तो वापर कशा पद्धतीनं करून घ्यायचा किंवा त्याचं जे टेक्निक आहे किंवा त्याचं जे शास्त्र आहे ते म्हणजे हे संमोहनशास्त्र किंवा हे हिप्नोटिझम. आणि हे प्रत्येकाला येत नाही, ते कुणाकडून तर आपण करून घ्यावं लागतं. जसं तुम्ही पाण्यामध्ये बघता एखादा बर्फ असतो, बर्फाचा जर खडा आपण असा चौकोनी जर पाण्यामध्ये टाकला तर वर थोडासा दिसतो आणि खाली भरपूर बर्फ असतो. म्हणजे वर फक्त 10% भाग दिसतो बर्फाचा आणि खाली 90% भाग असतो. म्हणजे आपण फक्त 10%च बर्फ आहे असं म्हणू शकतो का? बर्फ 100% आहे पण आपल्याला दिसतोय फक्त 10%. त्याच पद्धतीनं आपल्या मनाचं कार्य आहे. आपलं बाह्य मन जे आहे ते 10% कार्य करतंय आणि अंतर्मन जे आहे ते 90% कार्य करते, परंतु ते आपल्याला दिसत नाही किंवा त्याचा वापर आपण करून घेऊ शकत नाही. तो वापर करण्याचं काम जे आहे ते हिप्नॉटिझमच्याद्वारे केलं जातं. म्हणजे हिप्नॉटिझम हे शास्त्र आहे आणि ह्याची प्रगती जी आहे आपल्या 12व्या शतकापासून आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरमध्ये हिप्नॉटिझम, पण त्यावेळेस त्याला त्रिकालविद्या किंवा वशीकरण किंवा संमोहन अशा पद्धतीनं म्हटलं जातं मराठीमध्ये. त्याची म्हणजे ते शिकायचं कसं काय हे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे त्याचा. तीच ज्ञानेश्वरी परदेशातील लोकांनी तिकडे नेली, त्याचा अभ्यास केला, ते हिप्नॉटिस्ट झाले म्हणजे संमोहन शिकले आणि त्याला हिप्नॉटिस्ट म्हणून जगामध्ये मान्यता मिळाली. ते पुन्हा आपण त्यांच्याकडून आपण आता शिकतोय. म्हणजे आपलं जे आहे ते त्यांनी नेलं आणि त्यांच्याकडून आपण शिकलं जाते. तर ही जी साधना आहे ह्या पद्धतीचं म्हणजे अंतर्मनाची ताकद एवढी आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही देईल ती सूचना ते अंतर्मन पूर्ण करतो. पण तुम्ही त्याला आता सध्या सूचना देऊ शकत नाही. त्याला पण एक टेक्निक आहे. जसं तुमचा मोबाईल आहे, मोबाईलला पासवर्ड टाकलेला असतो, बरोबर आहे. जर तो त्याला पासवर्ड टाकला तर तो मोबाईल अनलॉक होतो. त्याच पद्धतीनं आपल्याला त्याची ताकद दिलेली आहे. तो मन आपल्याला त्या परमेश्वराने दिलेला आहे, अंतर्मन दिलेलं आहे, पण त्याची ताकद आपण वापरू शकत नाही कारण त्याला पण पासवर्ड टाकलेला आहे. कारण जर समजा सगळ्यांचीच जर ताकद जर एवढी जर म्हणजे हे नसते तर लोकांनी काय केलं असतं. आपण पॉईंटमध्ये बुद्धी वापरलेली आहे लोकांनी आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी कोणी तरीसुद्धा इतके शोध लागलेले आहेत, फक्त पॉईंटमध्ये बुद्धी वापरलेली आहे. जर एवढी बुद्धी सगळी जर वापरायचं म्हटलं असतं तर पृथ्वी उचलून दुसरीकडे माणूस ठेवू शकतो, एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. ही ताकद जी आहे ही अंतर्मनाने काही लोकांनी वापरलेली असते आणि आपल्याला कसं आहे त्याचा फक्त पासवर्ड फक्त घ्यायचा आहे आणि तो पासवर्ड ह्या हिप्नॉटिझमद्वारे आम्ही समजावून सांगतो. मी जो आहे तो क्लास पुण्याला त्या ठिकाणी मनोहर नाईक सर म्हणून आमचे गुरु होते, त्यांच्याकडून मी हिप्नॉटिझम शिकलो. हे हिप्नॉटिझम शिकण्यासाठी किंवा ह्याला संमोहन जे म्हणतो आपण हे शिकण्यासाठी पूर्वी जी तपश्चर्या करायचे लोक 12-12 वर्ष तपश्चर्या करायचे त्यावेळेस, परंतु परदेशात ही विद्या गेल्यानंतर त्या लोकांनी इतकं म्हणजे त्याच्यामध्ये मॉडिफाय केलं की आता अगदी 9 ते 10 दिवसामध्ये आम्ही ते पूर्ण हिप्नॉटिझम शिकू शकतो. आता ह्याच्यात कसं आहे आपल्याकडे का बरं हे जास्त प्रचलित झालं नाही. आता कसं आहे मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही आता तुमचं अंतर्मन जागृत आहे आणि एक तुम्हाला सांगतो की अंतर्मनाला तुम्ही काही सूचना द्या ते पूर्णच करतं बरं का. मग ती वाईट सूचना असू द्या चांगली सूचना असू द्या. आता कुठलाही संमोहन तज्ज्ञ कुणाला वाईट सूचना देत नाही आणि वाईट सूचना देत असताना ते पुढच्यानं ॲक्सेप्टच करावे असं पण काही नाही. कारण तिसरं एक माइंड आपल्या भोवती असतं, युगो, सुपर युगो नावाचं जे काय माइंड असतं ते आपल्या अवतीभोवती लक्ष देतं. म्हणजे तुम्ही एखादं देवाची मूर्ती वगैरे बघता का नाही, तिथं मागं काहीतरी असं गोल असं चक्र असतं बघा डोक्याच्या भोवती, तर त्याला म्हणायचं सुपर युगो. तर ते काय करतं माहिती आहे का, लक्ष ठेवतं. समजा एखादा तुम्हाला जर वाईट सूचना द्यायला लागला तर ते लगेच ते तात्काळ तुम्हाला जागं करतं. एवढ्यासाठी म्हणतोय की हिप्नॉटिझम ह्या विषयामध्ये जर तुम्हाला मी आता ते जेव्हा सुरुवात करेल तेव्हा तुम्ही पूर्ण झोपेमध्ये जाता म्हणजे काय होतं की तुमचं अंतर्मन हे त्यावेळेस जागृत होतं. तुम्ही ज्यावेळेस झोपताना संध्याकाळी त्यावेळेस तुमचं बाह्यमन झोपलेलं असतं, जे आता तुम्ही दररोज दिवसामध्ये काम करताय ते बाह्यमन जागृत असतं आणि अंतर्मन जागृत असतं त्यावेळेस आणि बाह्यमन हे झोपलेलं असतं. तर हिप्नॉटिझममध्ये आम्ही काय करतो की तुमचं बाह्यमन झोपवलं जातं. सरांनी सुद्धा त्यावेळेस बघितलेलं आहे की पूर्ण विद्यार्थी ज्यांच्यामध्ये निगेटिव्ह विचार आहेत ते सगळे निगेटिव्ह विचार निघून जातात. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये खूप निगेटिव्ह विचार असतात, लक्षात घ्या. आणि हे निगेटिव्ह विचार आपल्या अंतर्मनामध्ये बसलेले असतात आणि अंतर्मनामध्ये बसलेले असल्यामुळे ते काढून आपल्याला टाकता येत नाही. त्याच्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबलेली असते. एवढा मोठा अभ्यास केलेला असतो परंतु परीक्षा जवळ येईल तसं आपल्याला घाबरं सुटायला लागलेलं असतं, बरोबर आहे की ताण यायलेला असतो आपल्यावर. आता ते अंतर्मन सूचना चांगल्या आणि वाईट ह्या कशा घेतो मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो की तुम्ही पाढेपाठ करत असताना तुम्हाला असं बघितला पाढा लगेच पाठ झाला असं कधी झालंय का? अजिबात होत नाही, कारण बाह्यमनाची ताकद फक्त 10% आहे. पण जेव्हा तुम्ही त्याची घोकमपट्टी करता अनेक वेळेस तो पाढा तुम्ही पाठ करता त्यावेळेस ज्या क्षणाला
तो अंतर्मनामध्ये जातो त्या क्षणाला तुम्हाला पाठ झालेला असतो. तुम्हाला वाटतं की मी खूप म्हणजे पाठांतर करून मी ते पाठ केलं, परंतु अंतर्मनामध्ये ते एकदा फिट झालं की मग अंतर्मन पुन्हा कधीही ते विसरत नाही. एवढी ताकद ह्या अंतर्मनाची आहे. आणि आपण सहज म्हणतो की आपण अभ्यास केलो किंवा जास्त वेळ पाठ केला. जास्त वेळ पाठ करायचं कारण एवढंच आहे की तुम्ही अनेक वेळा ज्यावेळेस एखादी गोष्ट भोगता किंवा अनेक वेळेस एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करता, त्यावेळेस अचानकपणे त्या झोपलेल्या मनामध्ये एकदम तो विचार केला की ते मन ते पूर्णच करतं. ते चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या, ते पूर्णच करतं. आणि एकदा त्या मनामध्ये बसलं की आयुष्यभर त्याचा परिणाम कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला दिसत राहतो. कारण अधूनमधून ते अंतर्मन जे आहे, एवढं काही गूढ विषय नाही बरं का. तसा जर बघायला गेला तर, आणि तसा बघायला गेला तर खूप म्हणजे गहन विषय आहे. तर आता काही गोष्टी आता तुमच्या मनामध्ये बसलेल्या असतात. आपण म्हणतो की नाही माझ्या मनात ती गोष्ट बसलेली आहे. मनात बसलेली आहे म्हणजे ती अंतर्मनामध्ये बसलेली, लक्षात घ्या. तुमच्या बाह्यमनात आणि त्याचा काही संबंध नाही. बाह्यमन ज्यावेळेस अंतर्मनाकडे ती सूचना पाठवतं, अंतर्मन तात्काळ लगेच मेंदूकडे ते पाठवतं आणि ती सूचना म्हणजे पूर्णच काम तुमच्याकडं करून घेतं. मग ते चांगलं काम असू द्या, वाईट काम असू द्या किंवा कसल्याही पद्धतीचं. तुम्ही अनेक उदाहरणं बघता की अनेक असं उदाहरणं आहेत की अचानकपणे कोणीतरी जिंकला, त्याचं कुठेतरी न्यूज तुम्हाला आलेली दिसते. आणि ह्या ज्या अंतर्मनामध्ये ज्या काही गोष्टी जाऊन बसलेल्या असतात, तर त्या आपल्याच अवतीभोवतीच्या लोकांनी आपल्याला सांगितलेल्या असतात. आता तुम्हाला मी सांगतो की आता तुम्हाला अंधाराची भीती वाटते का नाही? अंधाराची भीती वाटते की आपल्याला आताच नाही, अगदी मरेपर्यंत अंधाराची भीती वाटते. अंधारामध्ये भीती का वाटते आपल्याला, ह्याचा आपण कधी विचार केला आहे का? आपण आता सहजासहजी आता लहानपणी आपल्याला सांगितलं होतं की अंधाराकडे ज्यावेळेस आपल्याला अंधारात कोणीतरी घेऊन जातं आणि तिथं काहीतरी बागुलबा बसला आहे, तिथं काहीतरी भूत बसलं आहे, काहीतरी हे, त्यावेळेस भीती आपल्या त्या अंतर्मनामध्ये बसलेली असते, लक्षात घ्या. आता आपल्याला माहीत आहे बागुलबुवा नाही, भूत पण नाही, हे आपल्याला कळालं की नाही. आपण विज्ञान शिकलो, आपल्याला कळालं भूत पण नाही, बागुलबुवा पण नाही. पण अंधाराची भीती गेली का आपली? नाही गेली. कारण आपण लहानपणी त्या अंधाराची भीती आपल्या अंतर्मनामध्ये बसलेली आहे. बाह्यमनामध्ये नाही, अंतर्मनामध्ये बसले. त्याच्यामुळे अंधार दिसला का लगेच ते अंतर्मन सांगतं की हा तिथं काहीतरी बागुलबुवा आहे. ते आपल्याला समजत पण नाही, आपल्याला आता माहीत आहे बागुलबुवा नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याला पोहायला शिकवावं लागतं, बरोबर आहे. कुणाला असं पाण्यात टाकल्यावर पोहता येईल का? नाही येणार. पण कुत्र्याच्या पिल्ल्याला तुम्ही पाण्यात टाकून बघा, त्याला भोपळा बांधायची गरज आहे का? त्याला भोपळा बांधायची गरज नाही, ते लगेच पोहत. पिल्लू असू द्या, कुत्रं मोठं तर येईलच पोहत, परंतु पिल्लू जरी तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर ते पोहत येतं. काय येतं ह्याचा विचार कधी केला आहे का आपण जर पाण्यामध्ये पडलो तर बुडणार, पण कुत्र्याचं पिल्लू जर पाण्यामध्ये टाकलं तर ते पोहत बाजूला येतं. कारण काय माहीत आहे का, त्या कुत्र्याला पाण्यामध्ये बुडून मरते हे माहीतच नसतं. आलं का लक्षात तुमच्या? आपल्याला कसं असतं, आपण जर लहान असताना इकडे तिकडे चाललं की लगेच मागून कुणीतरी आरडून आपल्याला सांगतो, अरे तिकडे जाऊ नको, तिकडं आडा आहे, तिकडं विहीर आहे, तिकडं पाणी आहे, त्याच्यामध्ये पडशील, बुडशील, मरशील. एवढे शब्द फक्त ते आपल्या अंतर्मनामध्ये बसलेले असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की पाणी बघितलं की आपल्याला भीती वाटते, किंवा पाण्यात टाकलं तर भोपळा बांधल्याशिवाय आपल्याला पोहता येत नाही. ही म्हणजे किती आहे बघा, अंतर्मनामध्ये ती गोष्ट बसली म्हणून आपल्याला त्या पाण्याची भीती वाटली, बरोबर आहे. आता तसंच आपलं परीक्षेच्या संदर्भामध्ये पण आहे. आता बऱ्याच लोकांनी किंवा बऱ्याच जणांनी आपल्याला अशी भीती पण घातलेली असते की आता मला सांगा, 9वीची पण परीक्षा देतो आपण, 8वीची पण देतो, 6वीची पण देतो, 10वीचीच परीक्षा अवघड असते आपल्याला का वाटतं? कारण तीच वर्ग आहे ना. कारण 9वीपासून गेला तुम्ही 10वीमध्ये गेला, वर्ग अभ्यास तो आहे, अभ्यासमध्ये काही वेगळं नाही, काही नाही. पण 10वीची एवढी भीती का? कारण पहिल्यापासून त्या 10वीला आणि 12वीला महत्त्व दिलेलं असल्यामुळे आपल्याला त्याची भीती वाटते. आपल्याला दुसरं काय नाही, हे फक्त ऐकून आपल्याला त्याची भीती वाटली. आणि जे हुशार विद्यार्थी नैसर्गिकरित्याच हुशार असतात त्यांना त्याची भीती पण वाटत नाही. पण काही जणांचं असं असतं की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, सगळ्या गोष्टी आपण त्याचा पूर्ण अभ्यास करून परीक्षेमध्ये जातो, आणि परीक्षेमध्ये गेलं की नेमका असे पण काही विद्यार्थी असतात की तिथं सगळं पाठांतर असतं, सगळं असतं, परीक्षेमध्ये त्या बेंचवर बसले की त्यांना काहीच आठवत नाही, उत्तर पण आठवत नाही. कारण त्यांचा दोष नाही त्याच्यामध्ये पूर्ण परिस्थिती जी आहे, आजूबाजूची पूर्ण परिस्थिती, ह्या पूर्ण परिस्थितीचा पण दोष असतो. आणि त्याच्यामुळे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की जे जर आता मी सगळ्यांना किंवा सगळ्यांनाच हुशार म्हणणार नाही, परंतु जे थोडेसे कमी अभ्यासामध्ये हे विद्यार्थी असतात, बुद्धी तर सगळ्यांना सारखी दिली, लक्षात घ्या. कोणालाही निसर्गाने कमी केलेलं नाही, सगळ्यांना सारखी बुद्धी आहे. परंतु कोणाच्या मनावर कुठला परिणाम झालेला आहे ह्याच्यावर ती बुद्धी तो कशा पद्धतीने पुढे वापरतो हे पुढे ठरत असतं. कोणाच्या घरची परिस्थिती असते, कोणाच्या आजूबाजूची परिस्थिती असते, कोणतरी चिडवत असतं. काय मुलं शाळा सोडून देतात फक्त कोणीतरी चिडवतं म्हणून, कारण ती भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली असते, लक्षात घ्या. ती
ह्या मनाचं काम हे अशा पद्धतीनं आहे. त्याच्यामुळे ते अंतर्मन जे आहे, अंतर्मन जागृत करणं आणि त्याच्यामधून आपल्या पुढच्या भविष्याचा फायदा करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून ते अंतर्मन जागृत कसं करायचं आणि त्याचा फायदा म्हणजे वापर कशा पद्धतीने करून घ्यायचा हे शिकवणारं शास्त्र म्हणजे हे संमोहनशास्त्र आहे. तसं पाहायला गेलं तर आपण एका दिवसामध्ये हे पूर्ण करू शकत नाही. ह्याला 2 ते 3 दिवस लागतात. आम्ही 3-3 दिवसाचे शिबिर इथं मी रोज 3 दिवस येऊन विद्यार्थ्यांचे शिबिर या ठिकाणी घेतलेले आहेत. कारण तुमचं मन तुमच्या ऐकण्यात आहे. म्हणजे तुमच्या स्वतःच्या ऐकतं का बघा. मी 5ला उठणार आहे म्हणलं उठतं का मन कधी? नाही म्हणतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याला पण तुम्हाला मग अलार्म लावावा लागतो किंवा मग बऱ्याच. आणि तुम्ही एक गोष्टला प्रयोग करून बघा. जर तुम्ही 5 वाजता उठत नसाल अभ्यासाला तर तुम्ही एक दिवस म्हणा की मी 5ला उठणार आहे, 5ला उठणार आहे. रात्री एक 5-10 वेळेस तुम्ही घोकाने झोपा, तुम्ही बरोबर 5ला उठणार. कारण ते माइंड तुमच्या त्या अनेक वेळेस घोकल्यानंतर तुमच्या अंतर्मनामध्ये ती गोष्ट जाते आणि तुम्ही बरोबर 5ला उठा. आता त्याला घड्याळ कसं बघतं ते सगळं ते तुम्ही प्रयोग करून बघा ह्याच्यामध्ये. आणि असंही नाही, तुम्ही आणखी प्रयोग करून बघू शकता की तुम्ही मोबाईलमध्ये अलार्म लावायचा, 5चा अलार्म लावायचा, 2-3 दिवस फक्त अलार्म लावायचा, 4थ्या दिवशी तुम्हाला अलार्म लावायची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली 5ला उठता. हे कसं कळतं? त्या अंतर्मन ज्यावेळेस तुम्ही झोपेमध्ये असता किंवा त्याची ताकदच एवढी आहे की ते सेकंद मोजत असतं. लक्षात घ्या, खूप ताकद आहे आपल्यामध्ये. आपल्याला विश्वाससुद्धा बसणार नाही एवढी ताकद आहे. खूप अति प्रचंड ताकद ह्या मनामध्ये आहे. आणि हे जे मोठे जे काही खेळाडू असतील किंवा शास्त्रज्ञ असतील, चंद्रावर जाणारे असतील, हे आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. त्यांना काय आपल्यापेक्षा जास्त पाय हात असं काही अवयव वेगळे असं काही सुद्धा नाही. ते सुद्धा आपल्यासारखेच माणूस आहेत. परंतु त्यांची इच्छाशक्ती ही प्रचंड होती आणि त्याच्यामुळे त्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते तिथपर्यंत गेलेले. आता आपल्या पुढं काय आहे फक्त की आता 10वीच्या विद्यार्थ्यांना जर बघितलं तर पुढं फक्त आपल्या परीक्षेचं आहे. आपल्याला फक्त एवढं आहे की ट्रेस जो येणार आहे, काही विद्यार्थी आजारी सुद्धा पडतात परीक्षा जवळ येताना, म्हणजे टेन्शन घेऊन. कारण वर्षभर कसं असतं, टाळाटाळ आपण केलेली असते थोडीफार. कारण आपलं अंतर्मन त्यावेळेस ती एक सूचना बसलेली असते अंतर्मनामध्ये. आपल्याला वाटतं की मी आळस करत नाही, मला कामच खूप आहेत, मला हेच आहे, असं काही नसतं. लक्षात घ्या, हे अंतर्मन जागृत केल्यानंतर तुमची ताकद ही 10 पटीनं वाढणार आहे. 10 पटीनं. आजचा एक प्रयोग मी तुमच्यावर करणार आहे, त्या प्रयोगाचाच तुम्हाला खूप मोठा अनुभव आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासून तुम्हाला दिसायला लागेल तुमचा. आणि आमच्याकडे कसं असतं, आमच्याकडे तो पासवर्ड असतो. म्हणजे हिप्नॉटिस्ट हे शास्त्र म्हणजे काय आहे की तुमचा सगळ्यांचा पासवर्ड आहे आमच्यापाशी, ह्या हिप्नॉटिस्टपाशी, की तो तुमचा अंतर्मन जागृत करू शकतो. फक्त एवढं आहे की तुम्ही स्वतः तुमचं अंतर्मन कसं जागृत करायचं हे शिबिरामध्ये तुम्हाला शिकवलं जातं, 3 दिवसाच्या शिबिरामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता. परंतु तात्पुरतं तुम्हाला जे आता परीक्षा समोर जवळ आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुमचा ट्रेस जावा, तुमचं टेन्शन जावं, जे तुमच्या मनामध्ये. म्हणजे आता समजा सोनं तुम्ही घेतलं, सोनं पहिल्यांदा कसं असतं, पिवळं एकदम असं चकचकीत असतं सोनं. परंतु हळूहळू त्याच्यावर काळा रंग यायला लागतो, ते काळं पडायला लागतं. तसं आपल्या मनाचं पण झालेलं आहे. आपल्या मनामध्ये फक्त काही एवढेच विचार नाहीत की अभ्यास एवढाच विचार नाही. आपल्यामध्ये मनामध्ये खूप विचार आहेत. कुणाची परिस्थिती कशी आहे, कुणाची परिस्थिती कशी आहे. काही व्यंग आहे आपल्यामध्ये, कुणाला वाटतं की मी ढ आहे, कुणाला वाटतं मी आळशी आहे. हे जे निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये बसलेले आहेत, तर ह्या निगेटिव्ह विचारामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबलेली आहे. हे मी सगळ्यांसाठीच म्हणत नाही. 100मध्ये 1-2च विद्यार्थी असतात की जे 99% घेत असतील, 100% घेत असतील. परंतु सगळेच घेऊ शकतात का? नाही. आता त्यांना ढ पण आपण म्हणू शकत नाही, कारण निसर्गाने कुणालाही ढ केलेलं नाही. त्यांची परिस्थितीच तशी आहे किंवा त्यांनी भीतीच मनामध्ये तशी घेतलेली आहे, ती फक्त आपल्याला काढून टाकायची आहे. तर ह्याच्यामध्ये हे आता जे संमोहनशास्त्र आहे, आता जास्त म्हणजे वेळ आपण पहिला दिवस आहे एवढं काही तुम्हाला म्हणजे जास्त जर ग्रहण करत ह्याच्यामध्ये जर डीपमध्ये नेट गेलं तर काहीच समजणार नाही तुम्हाला. फक्त एवढंच तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की जे आपल्या अंतर्मनामध्ये, अंतर्मन आणि बाह्यमन ह्या 2 गोष्टी तर समजल्या ना तुम्हाला, की बाह्यमन जे आहे ते ज्या नॉर्मल आपण आता मी बोलतोय तुम्ही ऐकताय ते सुद्धा बाह्यमनाचं काम आहे, अंतर्मनाचं काम नाही. परंतु अंतर्मन जेव्हा जागृत होतं त्यावेळेस काहीतरी अफाट घडलेलं असतं, काहीतरी वेगळं. कारण 90% तुमची ताकद वाढते. फक्त ते अंतर्मन जागृत कसं करायचं ही कला जी आहे ही ह्या हिप्नॉटिझमद्वारे केली जाते, ह्या संमोहनशास्त्राद्वारे केली जाते. आणि त्याचा वापर म्हणजे समजा आता तुम्ही अभ्यास करताय, 3 तास अभ्यास करताय, ठीक आहे, 3 तास अभ्यास करताय, तो बाह्यमनाने करताय. पण जर तुमचं अंतर्मन जागृत झालं तर तुम्ही तोच अभ्यास 45 मिनिटांमध्ये करता. कारण तुमची ताकद त्यावेळेस 9 पटीनं वाढलेली आहे. त्याच्यामुळं आता तुम्ही एखादं पाठांतर करताय, जे पाठांतर करताना तुम्हाला 10 वेळेस ती घोकंपट्टी करावी लागत होती,
ते जर तुम्ही अंतर्मन जागृत करून त्याचा जर वापर करून घेतला तर ते तुम्ही फक्त 2 ते 3 वेळेस फक्त नजर टाकली का तुमच्या लक्षात लगेच राहील ते. इतक्या पद्धतीचं ह्याचा प्रॅक्टिस वगैरे तुम्ही पण भरपूर करू शकता. आता 10वीच्या परीक्षा ज्या आहेत किती तारखेला आहेत आता 20 तारखेला परीक्षा आहेत, जवळ आलेले 15 दिवस राहिलेले आहेत. हा ट्रेस जावा 9वीच्या विद्यार्थ्यांना आणि वर्ष आहे. आता 10वीच्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की 15 दिवस आहेत, त्यांचे चेहरे वगैरे कसे असतात की बाबा आता जवळ आली परीक्षा. 9वीच्याला काय आणखी 1 वर्ष आहे, त्याच्यामुळे इतका फरक आहे. परंतु 10वीच्या विद्यार्थ्यांचे 15 दिवस काय राहिले काय किंवा उद्या परीक्षा जरी आली तरी सुद्धा त्यांचा चेहरा हा टवटवीत राहिला पाहिजे. आणि तो टवटवीत राहण्यासाठी तुम्ही सगळा ट्रेस जो आहे, ट्रेस म्हणजे समजलं तुम्हाला की आपला जे ताण आलं की नाही डोक्यावर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या की आता परीक्षा जवळ आली, तर तो ताण घालवण्यासाठी आपण ह्याचा वापर करायचा आहे. तर ह्याचा वापर कसा होतो की मी तुम्हाला सूचना द्यायला सुरुवात करणार. सूचना आता हे जादू वगैरे काय नाही बरं का. आता अक्षरशः म्हणजे जे विद्यार्थी आहेत सरांच्या आपण क्लासमध्ये घेतलेले आहेत, तुम्ही झोपीही जाता बरं का. झोपी जाता म्हणजे ही काही संध्याकाळची झोप नाही. तुम्हाला सगळं आजूबाजूचं समजतं परंतु डोळे त्यावेळेस उघडत नाहीत, कारण तुमचं अंतर्मन जागृत झालेलं असतं आणि बाह्यमन जे आहे ते सुप्त झालेलं असतं आणि अंतर्मन जागृत झालेलं असतं. त्यावेळेस काय होतं की अंतर्मनाला मग मी ज्या सूचना देईल, कारण जागृत केलं आहे 9 पटीनं तुमची ताकद वाढली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस मी सूचना देईल त्यावेळेस त्या सूचना 100% तुमचं मन त्या ठिकाणी अंतर्मन पूर्ण करणार. कारण तुम्ही त्याला देऊ शकत नाही सूचना सध्या, कारण तुम्हाला ते कशा द्यायचं हे काय माहीत नाही. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की आपल्या ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये वगैरे हनुमान सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हनुमान ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस खोडकर होता. इतका खोड्या करायचा की ते साधू मुनी ऋषी वगैरे जे असतात ना त्यांना जाऊन तो त्रास द्यायचा त्यावेळेस, कारण त्यांच्या ताकदीच्या ह्याच्यावर त्यांना म्हणजे यज्ञला बसले की ते विजवायचं, त्यांचे शेंडे वगैरे वाढायच्या, काही त्रास तो त्या ऋषीमुनींना द्यायचा. त्यावेळेस त्या ऋषीमुनीने श्राप दिला होता त्यांना की तू तुझ्या ताकदीचा वापर गैरवापर करत आहेस, त्याच्यामुळे तू तुझ्या ताकदीचा वापर ह्याच्या पुढे करू शकणार नाहीस, अशा पद्धतीचा श्राप दिलेला होता. त्यावेळेस देव बाकीचे आले, त्यांनी सांगितलं ऋषीमुनींना की बाबा ह्याचा जन्म जे आहे त्या मारुतीचा चांगल्यासाठी झालेला आहे, त्याच्यामुळे असा काही श्राप देऊ नका, काहीतरी उशाप द्या म्हणजे माघारी घ्या शाप. त्यावेळेस त्या बाकीच्या ऋषीमुनींनी काय केलं की ठीक आहे म्हणले, कोणीतरी तुला आठवण करून देईल तुझ्या ताकदीची कोणीतरी तुला आठवण करून देईल, त्यावेळेस मग तुला तुझ्या ताकदीची जाणीव होईल, तोपर्यंत तू तुझी ताकद वापरणार नाही. आणि चांगल्या कामासाठी ज्यावेळेस तू जाशील कुठंतरी त्यावेळेस तुझ्या ताकदीची आठवण तुला कोणी करून देईल असं ज्यावेळेस सांगितलं. त्यावेळेस मोठा हनुमान होईपर्यंत आणि सीतेला शोधायला ज्यावेळेस जात होते तिथपर्यंत हनुमानाला त्याची ताकद वापरता येत नव्हती किंवा त्याला माहीतच नव्हतं आपल्याकडे एवढी ताकद आहे म्हणून. पण ज्यावेळेस सीता इकडं लंकेमध्ये आहे असं समजलं आणि त्या समुद्राच्या कडेला आले आणि मग आता पलीकडे कसं जायचं हे ज्यावेळेस सगळ्यांना प्रश्न पडला, त्यावेळेस जांबवंत नावाचा एक हे होता, तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे. तर ते जांबवंत त्या महारथीच्या जवळ आले आणि त्यांनी सांगितलं की तुझ्यामध्ये अशी ताकद आहे की तू तुझ्या ताकदीचा वापर करून समुद्राच्या पलीकडे जाऊ शकतोस. हे कोणी सांगितलं त्याला? जांबवंताने सांगितलं. आणि मग त्याची जाणीव त्यांना झाली आणि मग महारथीने एक उडी मारली, आपण ऐकतो की डायरेक्ट तो लंकेमध्ये गेला, पुन्हा लंका जाळली वगैरे सगळी, एवढी ताकद त्याची वाढली. पण तोपर्यंत त्याला ताकद माहीत होते का? तसंच आपल्या प्रत्येकाचा ही उदाहरणं म्हणजे काय, त्याचा आपल्याला अभ्यास म्हणजे ते काय खरं आहे का खोटं आहे ह्याचा अभ्यास करत बसायचं नाही. हे उदाहरण आपल्या स्वतःसाठी आपण घ्यायचं आहे. आपल्याला पण आपली ताकद आतापर्यंत तुम्हाला माहीत होतं का अंतर्मन आणि ह्याची ताकद एवढी असते. ह्याची ताकद म्हणजे जसं मारुतीला त्या पद्धतीनं समजावून सांगितलं आणि त्याला जाणीव करून दिली ताकदीची, तशी तुमच्यासुद्धा ताकदीची जाणीव करून देणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी येतात. आता आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर कोणी हिप्नॉटिस्ट नाही, मी एकटाच आहे. पहिलाच हिप्नॉटिस्ट आहे. 2009ला मी हिप्नॉटिस्ट झालेलो आणि जवळजवळ 5-7 वर्ष जे काही कोरोनानंतर आला तिथून पुढं थोडंसं बंद झालेलं होतं, कारण क्लासेस वगैरे सगळंच बंद होतं. त्याच्या अगोदर मी प्रत्येक वर्षी इथं सुद्धा येऊन तुमच्या अगोदरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी तुम्ही विचारू शकता. त्यांनीही ताकद त्यांच्या कशा पद्धतीने वाढवून घेतली, त्यांच्यामध्ये थोडासा बदल झाला. अजूनही काही विद्यार्थी, मी आता एवढे सगळे विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे मला काही लक्षात राहू शकत नाहीत मी कुणाला बोललो किंवा कुणाला क्लास घेतला, कुणाला कोर्स दिला. परंतु मला ज्या वेळेस दिसतात, मी जेव्हा दिसतो त्या विद्यार्थ्यांना, तेव्हा आवर्जून माझ्याकडे येतात ते आणि सांगतात त्यांचा अनुभव की मला अशा पद्धतीनं बरं वाटलं, हे झालं ते. आणि ह्याचा वापर तुम्हाला फक्त ह्याच परीक्षेसाठीच नाही तर आयुष्यामध्ये खूप, आता मी एवढी सगळी सरांनी मला सांगितल्याप्रमाणे एवढी कामं करतो. कशामुळे करतो तर माझ्यामध्ये ते पॉझिटिव्ह विचार आहेत फक्त की मी करू शकतो हा विचार माझ्यामध्ये आहे. तो विचार प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आला पाहिजे. आणि माझं ध्येय फक्त एवढं आहे, मी जर पुण्या मुंबईला गेलो क्लासेसमध्ये त्या जर हिप्नॉटिस्ट
तिथं जे क्लासेस चालतात तिथं जर गेलं तर लाखो रुपये कमवू शकतो. परंतु आपल्या विद्यार्थ्यांना ह्याची माहिती व्हावी आणि आपल्या विद्यार्थ्यांनी त्याचा वापर करून घ्यावा आणि ते सक्सेस व्हावेत, हा उद्देश माझा आहे. सुरवशी सरांचे क्लासेस आहेत, भोसले सरांचे आहेत, अगदी त्या आंदूरला सुद्धा बोंगरगे सरांचे क्लासेस वगैरे आहेत. तर प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून मी त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीनं, आणि हे जे काही मी तुम्हाला आता जे सांगतोय किंवा हे एकदम फ्रीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा ह्याच्यामध्ये कुठेतरी फायदा व्हावा आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये व्हावा आणि तुमच्या आयुष्यामध्ये व्हावा, ह्याचा उद्देश ठेवून हे मी आयोजित करत असतो. आजचा 1 दिवसाचा हे शिबिर आहे, म्हणजे शिबिर म्हणण्यापेक्षा एक वर्कशॉप 1 दिवसाचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या अंतर्मनाची ओळख, तुम्हालाही कळावं की आपल्यामध्ये अंतर्मन आहे आणि आपण काहीही करू शकतो, हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला जर माहीतच नसेल आपण काय करू शकतो का, तर ते आपलं आयुष्य अशाच पद्धतीने राहणार, बरोबर आहे की नाही. ते माहीत असायला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात पाटलाच्या वाड्यामध्ये एक घोडी होती आणि त्या घोडीच्या जर मनात आलं तर ती 12 हात लांब उडी मारू शकत होती, पण कधी तिच्या मनातच आलं नाही. तर असं आपलं होता कामा नये. आपण करू शकतो, भरपूर काही करू शकतो, परंतु आपल्या ते मनात यायला पाहिजे. आपल्यामधली भीती निर्माण करायला, मला कुठलं जमतंय, किंवा आपल्याकडे असतात असे पण बरेच. आता तुम्ही एखाद्या वेळेस जर 2-3 जण मिळून अभ्यासाला घेऊन काहीतरी वह्या घ्या आणि रस्त्याने चालत जा, 2-3 तर म्हणतात आता काय कलेक्टर होणार का, आता काय अभ्यास लय भारी करणार का, अशी लोक बोलणारे असतात आपल्याला. ते खच्चीकरण करतात. आपल्या मनामध्ये ते निगेटिव्ह विचार सोडत असतात प्रत्येकजण. आपल्याला जर समजा 10 लोक जर दिवसातून गाठ पडली ना, तर 10 मधले फक्त 2च लोक म्हणतात वा छान, खूप छान अभ्यास करायला मोठा हो. परंतु 8 लोक आपल्याला नावं ठेवतात किंवा काहीतरी टिंगल करतात काहीतरी. त्या 8 लोकांचा परिणाम आपल्या मनावर झालेला असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण थोडंसं मागं असतो. सगळेच मागं आहे असं मी म्हणत नाही, परंतु काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला काहीच जमत नाही, मला काहीच येत नाही, मी काही करू शकत नाही. तर अशा विद्यार्थ्यांच्या अंतर्मनामध्ये त्या गोष्टी बसलेल्या असतात. किंवा एखादा टिंगल करणारा माणूस जर समोरून आला तर लगेच पोटात दुसका येतो, आता काहीतरी बोलतंय, आता काहीतरी म्हणतंय आपल्याला. हे कशामुळे येतं, तर त्या आपल्या मनामध्ये आपण ती भीती निर्माण करून ठेवलेली असते. ती भीती फक्त आपल्याला काढायची आहे आणि ही काढण्यासाठी ह्या हिप्नोटिझमचा वापर करायचा. आता मी तुम्हाला काय करणार, जास्त वेळ घेत नाही. तुम्ही एकदम मी चांगलं तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, बरोबर आहे, चांगलं काहीतरी सांगणार आहे, तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी सूचना देतो किंवा तुम्हाला डीपमध्ये नेतो किंवा संमोहनामध्ये नेतो, झोपेमध्ये नेतो, त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे डोळे तुमचे बंद असतात, तुम्ही झोपेत गेलेला असता. ह्याच्यात पहिली गोष्ट तर तुम्ही घाबरू नका बरं का, कारण तुमचे सर समोर आहेत, तुमचे सगळे म्हणजे विद्यार्थी सगळे एकत्र आहेत. आपण त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये फक्त चांगली भावना ठेवून की बाबा हां हे काहीतरी आपल्यासाठी चांगलं काहीतरी सांगा. आता तुम्हाला 10 लोक जर वाईट भेटले, म्हणजे भेटल्यानंतर 8 लोक वाईट भेटले आणि 2 लोक चांगले भेटतात ना, त्यात 2 मधला मी एक आहे असं समजायचं आणि पूर्ण श्रद्धा ठेवायची. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, किती जरी मोठा आला हिप्नोटिस्ट जगातला, ब्रह्मदेव जरी आला, तर तुमच्या मनाच्या विरुद्ध कोणी काय करू शकत नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे मी उगाच म्हटलं तुम्हाला आता तुम्ही झोपेत जाणार आहे आणि मग तुम्ही मनामध्ये विचार केला अरे झोपेत नेऊन असं काय, तर तसं काही सुद्धा घडत नाही. त्याचा विचार फक्त मनामध्ये आणायचा. झोपेत जाणार, कसं जाणार, हे असा शंकासुद्धा मनामध्ये आणायची नाही. असे उभारल्यानंतर अक्षरशः 100 विद्यार्थी असतील ना, त्यावेळेस सगळेचे सगळे असे पूर्णपणे त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहेत, फोटो आहेत, घरी आहेत पूर्ण. म्हणजे इथं क्लास म्हणजे इथं पुढे होता त्यावेळेस, एवढं काही म्हणजे एवढी पण प्रगती सरांची त्यावेळेस पण सर हीच होते. तर त्यावेळेस आम्ही क्लास घेतलेला, तर पूर्ण विद्यार्थी निगेटिव्ह. तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला वाटतं का नाही मी निगेटिव्ह आहे, मी काय, परंतु 100 विद्यार्थी जर बसले ना, त्यातले 1-2 फक्त सोडले तर सगळे ट्रान्समध्ये जातात. कोणी जरी म्हटलं ना मी बाबा मी नाही, मी कसं झोपी जातो बघतो, तसं होत नाही. हे हिप्नोटिझम आहे, हे माइंड आहे, हा माइंड गेम आहे, लक्षात घ्या. हे कुणालाही कळणार नाही, म्हणजे आणि जास्त म्हणजे ही पण नाही, रहस्यमय नाही की बाबा हां जादू आहे काय कुठली, माझ्याकडे जादू नाही. तुमच्याच मनाला मी फक्त सांगतोय. मी जसं मगाशी उदाहरण दिलं ना तुम्हाला मारुतीचं, तसं मी तुम्हाला सांगतोय की बाबा तुझी ताकद आहे ती वापर, हे फक्त तुम्हाला सांगतोय. आणि हा विश्वास तुमच्या मनाला ज्यावेळेस पटतो त्यावेळेस तुम्ही मग त्याच्यामध्ये ठेवता आणि तुमचं अंतर्मन जागृत केले की तुमची 9 पटीने ताकद वाढली. आम्ही सरांना म्हणजे एक विद्यार्थी होता, कोण होता विद्यार्थी मला माहीत नाही, पण ताकद किती वाढते तुम्हाला सांगतो. आता तुमचं जे हात जो आहे ना, हा हात लोखंडासारखा करू शकतो आपण, म्हणजे तेवढी ताकद की तुमच्या हातात लोखंडाची ताकद आहे म्हणले की हात लोखंडाचा होतो. त्याच्यावर मारलं जरी काहीतरी ते लागत नाही त्याला, इतकी ताकद त्या अंतर्मनामध्ये आहे. आम्ही प्रयोग पण केला होता. आजच्याच पहिल्याच दिवशी हा प्रयोग होणार नाही, कारण तुमचा माझ्यावर विश्वास बसायलाच आजचा दिवस जातो. माझ्यावर पण तुमचा विश्वास बसायला पाहिजे ना. मी येऊन काही सांगायला होते म्हणे, काहीतरी सांगायला म्हणले काहीच विषय ते म्हणजे काहीच होऊ शकत नाही त्या विद्यार्थ्याचं किंवा त्याचं. आणि असा पहिल्या दिवशी असे करणारे किती जरी असले
तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली ती सर ओके तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे अशा पद्धतीनं आम्ही काय केलं तर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रयोग केला की ताकद किती आहे दाखवायची. आणि अशी खुर्ची ठेवली इकडे ठेवली आणि एका मुलाला मी ट्रान्समध्ये नेलं, अगदी झोपेमध्ये नेलं इथल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो प्रयोग करतो. आणि त्याला काय केलं इकडे डोकं ठेवलं, इकडे खुर्चीवर पाय ठेवले, मधला स्पेस रिकामा होता पूर्ण रिकामा. आणि त्याला सांगितलं की आता तू एकदम लोखंडासारखा कडक झालेला आहे तुझं शरीर. ते झोपेत त्याला काहीच कळत नाही बरं का, त्याला काही माहीत नसतं काय व्हायला ते सुद्धा माहीत नाही. बघणारे फक्त हे करतात. आणि मग त्याला लोखंडासारखं कडक म्हणजे 1 2 3 म्हणलं की ते लोखंडासारखं कडक झालं. मग ह्या वर्गातले 2-4 पोरं त्याच्यावर उभा केले सरांच्या समोरच. तर ते थोडं सुद्धा एवढं सुद्धा कधी असं म्हणजे झुकलं नाही. एवढा पूर्ण स्पेसमधला रिकामा होता, थोडंही झुकलं नाही. आणि त्याला ज्यावेळेस खाली उतरवलं आणि पुन्हा नंतर त्याला जागा केलं झोपेतून, त्याला विचारलं काय झालं, ते म्हणलं काहीच नाही. म्हणलं तुझ्यावर वजन होतं का, नाही. पुस्तका एवढं नाही, कागदा एवढं सुद्धा वजन त्याच्या अंगावर नव्हतं. हे त्याने जागं झाल्यानंतर सांगितलं, कारण त्याला काहीच कळत नाही. कारण त्यावेळेस काय असतं जे आता जागेपणे आपल्याला जे कळते आता हे बाह्यमन आहे. ट्रान्समध्ये नेल्यावर काय केलेलं असतं, अंतर्मन जागृत केलेलं असतं आणि बाह्यमन झोपवलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला काय व्हायला हे कळत नाही त्यावेळेस. आणि त्याला पुन्हा आयुष्यभर जरी तुम्ही विचारलं, त्याला ज्यावेळेस फोटो दाखवेल त्यावेळेस त्याचा विश्वास बसेल. पण असं तर तो आयुष्यभर म्हणणार नाही की माझ्या अंगावर 2-4 पोरं उभारली. तर हे वापर ह्याचा कोण कोण करतं बघा. हे जे काही मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, मोठमोठे लोक आहेत, सगळे जेवढे काही हे सिनेसृष्टीमध्ये काम करणारे हिरोईन्स आहेत, मोठमोठे राजकारणी आहेत, मोठमोठे खेळाडू आहेत, हे सगळे जर ह्याचा कोर्स करतात पुणे मुंबईच्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आलेली असते. आपल्याकडे लोक तिकडे जास्त का नाहीत, आपले खेळाडू म्हणा किंवा हिरोईन म्हणा किंवा आणखी कुठल्या मोठ्या क्षेत्रामध्ये, कारण आपल्याकडे फक्त भीतीच आहे. भीती काढायचं काही नाहीच आपल्याकडे फक्त मनात भीती घालायची एवढेच वातावरण आहे. बाकी आपल्या मनातून भीती काढायची आणि आपल्याला कुठेतरी सक्सेस करायचं असं कुठलीही प्रयोग आपल्याकडे होत नाही. आता ट्युशनमध्ये तुम्ही येता, सरांकडे येता, तुम्हाला पास करणे बरोबर आहे, पास करणे, चांगल्या मार्क्स तुम्हाला मिळवून देणे हे सरांचं काम आहे. सर ते पूर्ण करतात. पण पुढं काय, पुढं ज्यावेळेस आयुष्यामध्ये आपण प्रवेश करतो 10वी 12वी झाल्यानंतर, आता 10वी झाल्यानंतर आपल्याला असतं थोडंसं की बाबा आर्ट घेऊ कॉमर्स घेऊ काय असो. 12वी झाल्यानंतर पुढं काय, पुढं खूप म्हणजे ट्रेस असतो जे आपण आता आपल्याला आता सध्या काही माहीत नाही काय ट्रेस आहे. हे आपल्याला फक्त आणि फक्त अभ्यासाचा ट्रेस आहे सध्या. परंतु जे संसाराचा ट्रेस आणि किंवा माणूस म्हणून जगण्याचा जो ट्रेस आहे ना, तो 12वी झाल्यानंतर चालू होतो. तिथं कळतं आपल्याला की बाबा कुणकडं जायचं. तिथं जी कन्फ्युजन येतं आपल्या आयुष्यामध्ये, ते कन्फ्युजन कोणीही सोडवण्यासारखं म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी तर नाही. त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मनाचा आधार, आपल्या मनाचं पाहिजे. आपल्या मनाला काहीतरी उन्नतीला आपण स्वतः पाहिजे. त्यावेळेस दुसरं कोणीही आपल्याला त्यावेळेस सपोर्ट करणार नाही. सपोर्ट करतील म्हणजे कुठलं, घरवाले म्हणतील की चला तुम्हाला इथं ट्युशन लावून देतो, तिकडं तुम्ही सायन्स घ्या, तिकडं हे करा, MBBS करा, काहीतरी करा, त्याला म्हणेल तेवढे पैसे देतील हे. पण जे तुम्हाला जी स्वतःची जी स्फूर्ती येणार आहे ती स्फूर्ती कुठे येणार, बरोबर आहे की नाही. 1-2 मुलं तुम्हाला सांगतो असे ह्याच्यामध्ये गेले होते, जंगलामध्ये फिरत गेले. आणि त्याच्यामधला एक मुलगा जो आहे तो विहिरीमध्ये पडला आणि दुसरा मुलगा वरडाला, 4थीचा मुलगा, तो एकदम लहान. आणि खाली पडलेला जो होता तो 10वीचा मुलगा. आता 4थीचा केवढा असेल, छोटा असेल, 10वीचा खूप मोठा असेल, बरोबर आहे की नाही. मग आता काय करायचं, आरडाओरडा करायला आजूबाजूला पण कुणी नाही, कोणी मदतीला पण कुणी येणार नाही. काय करायचं त्यावेळेस, तर तिथे एक त्याला दोरी पडलेली दिसली, डाव ज्याला म्हणतो आपण, सोल वगैरे. तर त्यानं काय केलं, लगेच पटकन ते घेतलं आणि खाली सोडलं. आणि असं जोरात ओढलं त्यानं. आणि ओढल्यानंतर तो मुलगा वर आला. आणि मग ह्याने गावात जाऊन सांगितलं की आम्ही हा खाली पडलेला होता आणि मी ह्याला वर काढलं. त्यावेळेस सगळे लोक हसायला लागले. ते म्हणला की एवढा तू ह्याला काढतो का. कुणाचाच विश्वास त्याच्यावर बसेना. ते जोरात सांगायला की बाबा मी अशा पद्धतीनं काढलं, ह्याला ओढून काढले, परंतु कुणाचाही विश्वास बसेना. मग त्याच्यामध्येच एक रहीम चाचा म्हणून होते त्या गावामध्ये, ते फक्त आले आणि ते म्हणले की माझा विश्वास आहे की तूच त्याला काढलीस. मग त्याला जरा बरं वाटलं. म्हणले बाकीचे म्हणले कसं काय यानं काढलं. त्याचं कारण फक्त सोपं आहे की ज्या वेळेस तो मुलगा खाली पडलेला होता विहिरीमध्ये, त्याला काढताना त्याने आजूबाजूला बघितलं, तिथं मदतीला कुणीच नव्हतं, मदतीला कुणीच नाही. हे ज्यावेळेस त्या लक्षात आलं त्यावेळेस त्याने स्वतःच त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्या मुलाला बाहेर काढलं. जर मदतीला कुणी आहे किंवा जर मला मदत कुणीतरी केली पाहिजे असं जर तो विचार करत बसला असता तर त्या ठिकाणी तो त्या मुलाला वर काढू शकला नसता. एवढी पावर त्याच्यामध्ये कशामुळे आली का, तिथं आजूबाजूला कोणी नव्हतं किंवा तू त्याला ओढू शकत नाहीस, तू त्याला बाहेर काढू शकत नाहीस, तू पोहू शकत नाहीस असं म्हणणारं तिथं कुणीच नव्हतं. आणि त्याच्यामुळे तो विद्यार्थी त्या ठिकाणी सक्सेस झाला. तो मुलगा आहे, त्या मुलाला त्यानं काढू शकलं.
तसं आपल्यामध्ये तुम्ही होऊ शकतंय, तुला काहीतरी होऊ शकतंय, तू काहीतरी करू शकतोस असं म्हणणारी लोक आपल्यापाशी खूप कमी असतात. मार्क कमी पडले की काय मग शाळेमध्ये जर काही ढ असेल किंवा काय असेल तर मग काय जा म्हशी भाजरायला, हे असले शब्द आपल्याकडे. जा काहीतरी कुठं तर मग कामाला जा, तुला मग म्हशीच घेऊन देतो, तुला काहीतरी हेच करून देतो, असली टोमणे मारणारीच फक्त लोक आपल्या घरचे सुद्धा बरं का, बाहेरच्याचा दोष नाही, आपले घरचे सुद्धा असेच असतात. आपल्या घरचे सुद्धा आपल्याला निगेटिव्ह विचार सोडणारे असतात. लक्षात घ्या. तुला खर्च करून एवढं केलं, तुला काय येतंय, तुला काहीच जमत नाही, मी एवढंच खर्च करालो, असे म्हणणारे सुद्धा आपल्या घरचेच असतात. लक्षात घ्या. आणि सगळ्यात जास्त निगेटिव्ह जे विचार आहेत ते आपल्या घरच्यापासून सुद्धा आपल्यामध्ये येत असतात. बाहेरचे लोक तर त्याच कामात असतात. आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार सोडण्याचेच कामं येत असतात. आता किती जरी निगेटिव्ह विचार आले तर आपण फक्त काय करायचं आहे, तिथून पुढं. आता माझ्या एक वर्कशॉपमध्ये तुम्हाला 3 दिवसाचं शिबिर, त्यानंतर आयुष्यामध्ये तुम्हाला भेटेल, कधी आपण त्याचा विचार पण करू त्यानंतर समजा. परंतु सद्यस्थितीमध्ये 1 दिवसाचा जरी शिबिर आज वर्कशॉप तुम्हाला घेतला तरी सुद्धा तुमच्यामध्ये बदल घडेल. आणि कधी ना कधी ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये एकदम अचानकपणे असे उफाळून येईल, काहीतरी चांगलं काम एकदम घडून येईल, त्यावेळेस तुम्हाला माझी नक्कीच आठवण येईल की खरंच मला वाटलं होतं असं होणार नाही, परंतु सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं. माझे शब्द जरी तुमच्या कानावर त्यावेळेस आले की बाबा ह्यांनी सांगितलं होतं की निगेटिव्ह विचार असं काही नसतात, पॉझिटिव्ह विचार. आपण फक्त पॉझिटिव्ह विचार घ्यायचे, कुठलेही पॉझिटिव्ह विचार घ्यायचे. आता वाटेने जाणारा एखादा समजा एखादा दारू पिऊन पडणारा माणूस असेल तर त्याला टिंगल करतात का नाही सगळेजण, निगेटिव्ह विचार घेतात की हे दारू पिऊन असं पडलं. आपण फक्त पॉझिटिव्ह विचार घ्यायचा. पॉझिटिव्ह विचार काय घ्यायचा आपण, की हे दारू पिऊन पडलंय म्हणजे दारू पिऊन असं पडतंय, आपण दारू प्यायची नाही आयुष्यामध्ये, अशा पद्धतीचा हा पॉझिटिव्ह विचार झाला. नाही म्हणलं म्हणजे पण तिथं पॉझिटिव्ह विचार आला. असे पॉझिटिव्ह विचार घ्यायचं. देणारा काही देऊ द्या, देणारा कशाही पद्धतीने आपल्या मनामध्ये विचार देऊ द्या, आपण फक्त पॉझिटिव्ह राहायचं. आणि ही पॉझिटिव्ह राहण्याची कला जी आहे, लगेच डळमळून जायचं नाही. आपल्याला आणखी भरपूर पुढं आयुष्य जगायचं आहे, भरपूर आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे, श्रीमंत व्हायचं आहे. आणखी जे काय आता प्रत्येकाचं एम काय तर ठरलेलंच असणार आहे. कोण कलेक्टर होणार असेल, कोण काय काय आता जे काही मॉनिटर असतील ते अशा पद्धतीनं इलेक्शनला उभारणार असतील, काही तर म्हणजे एम प्रत्येकाचं आहे. ते पण एमच आहे, प्रत्येकाचं काहीतरी एमच आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण झटणार आहोत. आणि ते झटत असताना फक्त आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार येऊ नये. निगेटिव्ह विचार आला की सगळं संपलं. लक्षात घ्या. तुम्ही 10 वेळेस पॉझिटिव्ह विचार करा आणि एकदा निगेटिव्ह विचार करा. ते निगेटिव्ह विचार त्याच्यावर म्हणजे पूर्णपणे हे असतो, लक्षात घ्या, ताकदवर असतो निगेटिव्ह विचार. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी चांगला श्रीकृष्ण जन्माला असं जर कुठं जर असेल तर ती बातमी 1-2-4 घरापर्यंत जाईल. पण जर समजा एखादी हाकमारी आली आहे, नाहीतर काहीतरी कुठं 2 तोंडाचं जन्मलं आहे असं जर असं, ते बघा किती लवकर पसरते का नाही ती विषय. म्हणजे निगेटिव्ह विषय खूप लवकर पसरतात, खूप लवकर. आता ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही कुठेतरी बसलेला असेल तर निगेटिव्ह बोलणारी लोक पण असतात. पॉझिटिव्ह इकडं असं झालं तिकडं तसं झालं हे लवकर लगेच कळतं. परंतु चांगले विचार लवकर पसरत नाहीत. चांगले विचार लोक पण आपल्याला देत नाहीत. चांगले विचार एखाद्याच्या जवळ आले ते देत राहो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, कारण त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांना वाटलं असतं का आपलं एवढं ज्ञान आहे आपण असंच ठेवलं असतं तर त्याचा वापर आपल्याला करता आला असता का. पसायदान त्यांनी दिलं. पसायदानमध्ये त्यांनी काय सांगितले की आपल्याकडे जे आपल्याला मिळेल ते आपण इतरांना सुद्धा देत राहावं. आता माझ्याकडे एवढी मोठी कला आली तर मी प्रत्येकाला देणं हे माझं कर्तव्य आहे. कलेने कला वाढत जाते. तुम्ही अभ्यास करत गेला तर तुमचं बुद्धी पण वाढत जाते. तशा पद्धतीने मी हे देत गेलो. तुम्ही 1 ज्वारी पेरता तर त्यावेळेस कणीस लागतं आणि शेरभर ज्वारी आपल्याला भेटते. तसं मी पण तुम्हाला जर अशा पद्धतीने देत राहिलो तर माझंही त्या ठिकाणी वाढेल. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझा वैयक्तिक तर खूप फायदा झाला ह्याच्यामध्ये. मी कुठलेही निगेटिव्ह विचार मनामध्ये ठेवत नाही. आज जर बघितलं सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर धडाडीपणे तुमच्या डोळ्यामध्ये ती ताकद असली पाहिजे, तुमच्या अभ्यासामध्ये ती ताकद असली पाहिजे, तुमच्यामध्ये स्टेज डेअरिंगसुद्धा तेवढी असली पाहिजे. आम्ही एक प्रयोगसुद्धा घेतो, तिथं पण घेतला शेवटच्या दिवशी, म्हणजे 3 दिवसाचं शिबिर असतं त्याच्यामध्ये. ज्यावेळेस मी ट्रान्समध्ये नेतो 4-5 पोरं पुढं आणून उभा करतो आणि त्यांना झोपेमध्ये नेतो. म्हणजे उभे असतात पण झोपेमध्ये असतात बरं का. आणि त्याला जी देईल ती सूचना तो पूर्ण करतो. मग आम्ही डान्स तिथं गाणी लावतो, तो डान्स करून दाखवतो. म्हणजे जो कधीसुद्धा स्टेजवर न येणारा विद्यार्थीसुद्धा मी त्याला जर म्हटलं की तो आता आपला कोण समजा एखादा भारी भाषण करणारा राज ठाकरेसारखं भाषण कर म्हटलं की तो अगदी सेकंदात लगेच भाषण चालू करतो. लिहिलेलं नाही, काही नाही. म्हणजे एवढी ताकद त्या मनाची आहे.
एखाद्याला आम्ही सांगतो ज्यावेळेस हात असा घट्ट धर, मुलीला सांगतो की हात तू घट्ट धर आणि तुझ्या हातामध्ये एवढी ताकद वाढली की हात कुणीही सोडू शकणार नाही, तर ती मुलगी दोन मुली इकडून वाढलेल्या असतात तरी सुद्धा हात सुटत नाही, कारण 9 पटीने तुमची ताकद त्यावेळेस वाढलेली असते. लोखंडासारखा हात म्हटलं तर ते लोखंडासारखा जर तुम्ही असं मारलं तर ह्याचा आवाज येईल पण त्या हाताला काही सुद्धा होणार नाही, एवढी ताकद त्याच्यामध्ये वाटते. मग असे जर तुम्ही स्वतः जर सूचना तशा घेऊ शकलो की माझा हात लोखंडासारखा होणार आहे, मग कुठल्या मुलीला कोणाचा त्रास होईल का? नाही होणार. कुठल्या मुलाला कुणी जर समजा येऊन जर काही निगेटिव्ह विचार देणार असेल तर आधीच आपण जर ठरवलं ह्याने कितीही निगेटिव्ह विचार देऊ दे, माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही, आपल्यावर काहीच सुद्धा त्याचा परिणाम होणार, कारण आपली ताकद त्यावेळेस एवढी वाढलेली असते. डोळ्यामध्ये तेज असतं, डोळ्यामध्ये एवढं तेज येतं की कुठल्याही अधिकाऱ्यासमोर पुढं चालू, म्हणजे आताच तुम्हाला गरज नाही कुठल्या अधिकाऱ्यासमोर जायची, पण कुठल्या ऑफिसमध्ये तुम्ही गेला तर तुमच्या डोळ्यामध्ये एवढं तेज असते की समोरचा कुठलाही मोठा अधिकारी असू दे तो खाली डोळे करून बघेल, एवढं तेज तुमच्या डोळ्यामध्ये येत असतं, कारण तुमची ताकद वाढलेली असते त्या ठिकाणी. तर ही ताकद आपल्याला वाढवायची आहे. सद्यस्थितीमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ताण आलेला असेल आणि टेन्शन वाढलेलं असेल तर ते टेन्शनसुद्धा आपण ह्याच्यामध्ये पूर्ण घालून टाकणार आहे. फक्त एवढं करायचं की मी सांगेल त्या सूचना फक्त पाळायच्या आणि पूर्ण सरेंडर. असं नाही की बाबा हे तुमच्या फायद्यासाठी. हे बघा, आजकाल जगामध्ये फुकट कोणी काही देत नाही. एक शिबिर तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला सर्च करा, धनसिंग चौधरी असतील, कुठले नाईक असतील किंवा कुणी असतील, किंवा इथले इथं सोलापूरला जर तुम्ही बघितलं तर सोरटे म्हणून आहेत. फक्त हिप्नॉटिझम आणि स्टेज शो किंवा क्लास म्हणून तुम्ही सर्च करा. एका क्लासची एका तासाची विद्यार्थ्याची फीस 5-5 हजारापासून 55,000 रुपयेपर्यंत आहे. तुम्हाला हे फ्री, म्हणजे तुमचं पण कर्म काहीतरी चांगलं असेल, तुम्हाला पण कुणीतरी पहिलं सांगितलं असेल महारतेसारखं कुणीतरी येऊन तुला काहीतरी सांगितलं बाबा, तर त्याच्यामुळं ह्याचा फायदा करून घ्या. फक्त मी ज्या सूचना देईल त्या फक्त तुम्ही पाळायच्या. बाकीचं कुठलीही शंका मनामध्ये आली ना, मी आधीच सांगितलं तुम्हाला, ब्रह्मदेव जरी आला तरी तुमच्या मनात जर शंका आली तर त्याला तो ब्रह्मदेवसुद्धा काही करू शकत नाही. मी तर साधा हिप्नॉटिस्ट आहे. त्याच्यामुळं मनामध्ये फक्त शंका येऊ द्यायची नाही. हे असंच का म्हणाले, हे संख्याच का वाजले, हे एक मला डोळेच का बंद हो म्हणा लागले, असं म्हणायचं नाही. जे म्हणाल ते पूर्णपणे तुम्हाला तुमचं अंतर्मन जागृत करायचं, घाबरायचं ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर काहीच नाही. 7-8 सगळे विद्यार्थी 2 दिवसाच्या शिबिरामध्ये पूर्ण झोपलेले असतात. लक्षात घ्या, त्यांना काहीसुद्धा माहीत नसतं. आणि एक 2 मिनिट नाही, 3 तास पूर्णपणे झोपेमध्ये असतात. आणि त्यांना जर उठवलं की ते म्हणतात फक्त 2 मिनटं तर डोळे झाकले तुम्ही. सरांनासुद्धा अनुभव आहे, सगळ्यांनी बघितलेलं. ह्याच्यात काही खोटं वगैरे असं काही नाही, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव त्याचा येणार होता. आता ते 3 तास झोपायचा काय आजचा विषय नाही आपला, कारण ते 2-3 दिवस. कारण मी तुम्हाला सांगितलं की तुमचं स्वतःचं मन तुमच्या ऐकण्यात किती आहे. तुमचं स्वतःचं मन सुद्धा तुम्हाला कधी ऐकत नाही. म्हणजे मी अभ्यास करणार, आता अभ्यास उद्यापासून चालू करतो असं म्हणण्यात आता 10वीची परीक्षा आली काही जणांची. उद्या अभ्यास मी चालू करणार, उद्या 100% अभ्यास करणार असं म्हणत आता 15 दिवसात परीक्षा राहिली. मग झपकन डोळे त्याचे उघडले, अरे 15 दिवसच राहील पेपर, आता काय करायचं. मग झालं लगेच त्याला टेन्शन आलं की त्याचा परिणाम पुन्हा शरीरावर. कारण आपल्याला 3 प्रकारचे आजार असतात, मानसिक, शारीरिक आणि मनोशारीरिक असे 3 प्रकारचे आजार असतात. मानसिक आजार म्हणजे काय की आपलं म्हणजे समजा आपल्याला झोपच लागत नाही कोणाकोणाला. आता जवळ परीक्षा येईल तसं कोणाला काही झोपच लागत नाही. मानसिक आजार म्हणजे चिडचिडपणा असेल, मग चिडचिडपणा होतो, माझा अभ्यासाचं झालं नाही, माझं असंच झालं नाही, मग घरच्यावर चिडचिड. बाहेर कोणीही तुम्हाला अभ्यासाला रोखलेलं नाही. कोणीही काही जण कारणं सांगतात काय की बाबा मला अभ्यासाला वेळच भेटला नाही. एक लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना त्याला 80% आपण स्वतः जबाबदार असतो. 80%. 24 तासामध्ये 2 तास आपल्याला अभ्यास होत नाही का? काय तर मला घरच्यांनी कामं सांगतात, मला इकडेच लावतात तिकडेच लावतात. ते करूनसुद्धा कित्येक अशी मुलं आहेत जे हॉटेलमध्ये इकडे तिकडे कामं करून. आता आपण बातम्या कधी बघतो का नाही, एखाद्या रिक्षावाल्याची मुलगी हे झाली, कोणाचा कलेक्टर झाला, हे अशा. तर अशा पद्धतीनं फक्त आपण 80% आपण स्वतः जबाबदार असतो कुठल्याही गोष्टीला. आपण दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपणच अभ्यास केला नाही. तुम्हाला कोणी अभ्यास करायला, एखाद्या विद्यार्थ्याला कोणी अभ्यास करायला अडवलं होतं का? नाही. आपण फक्त अभ्यास केला नाही का, तर आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार, आळस आलेला. आळस हे पण निगेटिव्हच आहे. आळस हा सुद्धा निगेटिव्ह आहे. आळस येतो आपल्याला लक्षात येत नाही, आपण आळस करतो हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु त्याचा परिणाम कधी दिसतो आपल्याला, जेव्हा वेळ येते त्यावेळेस आपल्याला त्याचा परिणाम दिसतो. जेव्हा आता वर्षभर आपण काही विद्यार्थ्यांनी म्हटलं की आता अभ्यास करीन झालाच नाही. ज्यावेळेस परीक्षा जवळ आली, आता शिक्षकसुद्धा आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार सोडतात की नाही. काही वेळेस काय असतं, काही शिक्षक असे असतात शाळेमधले बरं का, काही शिक्षक कसे, आता ट्युशनमध्ये सर समोर आहेत म्हणून मी काही सांगत नाही, पण
पण ट्युशनमध्ये कसं असतं, ह्यांना ओढ असते, कारण उद्या निकाल चांगला दिसला तर उद्या विद्यार्थी तुमच्याकडे येणार आहेत, म्हणून हे तुम्हाला चांगलंच देतात. पण शाळेमध्ये कसं असतं, काय काय शिक्षक असे असतात का नाही, ते सुद्धा शिक्षक विद्यार्थ्याला नावं ठेवतात. हे तू ढाय, तू सर तिकडं, तू त्या हुशार मुलाला पुढं बोलवायचं, कुठले तरी का. आता अजून एक विषय आज शाळेमध्ये असतो बघा, अ तुकडी ब तुकडी. आता तुम्ही कधी ऐकलं असेल का नाही, अ मधले हुशार आणि ब मधले ढ, असं असतं का कधी? असं काहीच नसतं. परंतु कसं असतं माहिती आहे का, तू ह्या वर्गात बस, चांगले विद्यार्थी ह्या वर्गात बसा, वाईट म्हणजे जे काही वाईट म्हणण्यापेक्षा जे काही ढ आहेत ते ह्या वर्गामध्ये बसा, ही पहिली परंपरा आहे पहिल्या शिक्षकांना. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यासच नाही आपल्याकडल्या लोकांना, शिक्षकांना असू दे कुणालाही असू दे. काही शाळा अशा आहेत की जिथं ड वर्ग आहे, ड वर्गामधले सगळ्यात हुशार जास्त विद्यार्थी आहेत आणि अ मधले ढ आहेत. परंतु आपल्याकडे तसं नसतं, दुजाभाव केला जातो. दोन विद्यार्थ्यामध्ये घरातच आपल्या दोन लेकरांमध्ये दुजाभाव केला जातो, मग बाहेरचे तर लोक दोन विद्यार्थ्यामध्ये, दोन माणसामध्ये दुजाभाव करणारच. त्याच्यामुळे त्याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या मनावर पडलेला असतो. त्याच्यामुळं आपण त्याच्या काही गोष्टीमध्ये सक्सेस होत नाही. आता तुम्हाला सक्सेसची ही पहिली पायरी, तुम्हाला काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही मी आता काही सक्सेस होणार आहे का नाही, की मी पुढे ही पहिली पायरी. 10वी म्हणजे काय असतं, ही पहिली पायरी असते. ह्याच्यानंतर तुम्ही आयुष्यामध्ये मग कोणकडे जाणार हे पुढं ठरणार आहे. काही जणांनी आताच ठरवलं असं, बरोबर आहे. काही जण जे हुशार किंवा स्वतःला पॉझिटिव्ह समजतात ते लोक पुढचा विचार केला असेल की इकडे जाऊ तिकडे जाऊ. काही निगेटिव्ह असतील ते काय म्हणले असतील, 10वी झाली की आपलं आपलं काहीतरी शेताकडे जाऊ, जनावर बघू काहीतरी, असं पण म्हणणारे काय. तर आपल्याला कुणाला हे करायचं नाही, म्हणजे त्याचं खच्चीकरण करायचं नाही. पण ही सत्य परिस्थिती, ही सांगून देणारी माणसं आपल्याकडे कमी आहेत. तर ते सांगण्यासाठी किंवा तुम्ही हुशार आहात, तुम्ही खरंच हुशार आहात बरं का, मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये खरंच हुशार आहात. फक्त त्याचा वापर आपल्याला करता येत नाही आहे. आपण त्याचा वापर करून घ्यायचा आहे. ती जे 10% जो 90% जो बर्फ पाण्यामध्ये आहे, त्या पाण्यामधल्या बर्फाचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे. म्हणजे जी काही बुद्धी आपण 90% झोपवली आहे का आत्तापर्यंत, त्याचे जागृत करायचं आहे. त्याचा वापर आपण आपल्या मनाचा वापर करून आपल्या बुद्धीला किंवा आपल्या मेंदूला सूचना द्यायच्या आणि ते काम आपल्याकडून करून घ्यायचं आहे. एवढं लक्षात घ्या की आपली ताकद जास्त आहे. काय वेळेस तुम्ही बघा, तुम्हाला टेन्शन आल्यावर डोकं दुखतं का नाही, डोकं दुखतं का नाही टेन्शन आल्यावर. आता टेन्शन आल्यावर डोकं दुखायचा काय संबंध आहे, टेन्शन आल्यावर डोकं दुखायचा काय संबंध आहे का, नाही. परंतु हे मनाची ताकद आहे, लक्षात घ्या. मन एवढं परिणाम करतं की तुमच्या मनामध्ये विचार केला त्या मनाचा परिणाम डोक्यावर होतो. म्हणजे आपण असा विचार पण केला नाही की मनात मी विचार करतोय, पण आपण एवढंच माहिती आहे का नाही, टेन्शन आलं म्हणून डोकं दुखालं. टेन्शन याचा डोक्याचा काय संबंध आहे का, पण ते मन ते घडवून आणतं, लक्षात घ्या. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. मग ते मन, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मनाला चांगले विचार जाऊ द्या किंवा वाईट विचार जाऊ द्या, ते मन पूर्णच करतं, अंतर्मन पूर्णच करतं. मग डोकं दुखवणं हे सुद्धा त्याचंच काम आहे. ह्याला मनोशारीरिक आजार म्हणतो आपण, म्हणजे मनावर झालेल्या परिणामाचा आजार आपल्या शरीरावर दिसून येतो. तर अशा पद्धतीनं मन आपलं काम करत असतं. त्या मनाला आपण ताब्यामध्ये घ्यायचं आहे, त्याला योग्य सूचना द्यायच्या. वाईट सूचना आपण द्यायच्या नाही. मी ढ आहे, मी हुशार नाही किंवा मला काही जमतच नाही, हे सगळे विचार काढून टाकायचे. मला जमतंय, त्याला जमतंय तर मला का जमत नाही, मला पण जमतंय, मी सुद्धा करणार आहे, मी सुद्धा हुशार आहे, हे विचार फक्त मनामध्ये घ्यायचे. हे विचार कशा पद्धतीने घ्यायचे ह्याच्या सूचना मी तुम्हाला आता ह्या सत्रामध्ये देणार आहे. फक्त सूचना तुम्हाला देणार. आता तुम्ही स्वतः पुन्हा नंतर सूचना घेऊ शकणार नाही, पण आता ज्या सूचना त्या कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग होणार आहे. तुमचं मन जागृत करणार आहे मी, अंतर्मन. थोड्या वेळासाठी मी पासवर्ड टाकणार आहे आणि ते अनलॉक करणार आहे. आणि अनलॉक केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या सूचना तुम्हाला मी देणार आहे, त्या सूचना तुम्ही तंतोतंत आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. अजूनही मी तुम्हाला अजून एकच सांगतो की ह्याच्यामध्ये शंका फक्त घ्यायची नाही आणि पूर्ण सरेंडर ज्याला म्हणतो का नाही आपण, गुडघ्यावर टेकून कशी सरेंडर होतात बंदूक दिसल्यावर, तशा पद्धतीनं म्हणायचं की आता ही बंदूकच आहे म्हणा थोडक्यात, आणि पूर्ण सरेंडर करायचं. माइंड फक्त सरेंडर करायची तुम्हाला, फक्त माइंड. हां, तुम्ही जे सांगताय ते माझ्यासाठी योग्य आहे आणि मला ह्याचा आयुष्यामध्ये खूप फायदा होणार आहे, एवढाच विचार मनामध्ये फक्त ठेवायचा आणि मी जे सूचना देईन त्या सूचना तुम्ही पूर्ण करायच्या. आता हे जे थोडंसं तुम्हाला थोड्या भाषेमध्ये सांगतो की हे कसं कार्य करतं. तर आता तुमचं सध्या कोणतं मन जागृत आहे, बाह्यमन जागृत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं कळतंय, आजूबाजूला काय चाललंय सगळं तुम्हाला कळतं या ठिकाणी. आणि तुमचं अंतर्मन सुप्त आहे, सुप्त म्हणजे झोपलेलं. आणि हे दोन्ही मन एकदाच जागी नसतात ना, एवढंही लक्षात घ्या. दोन्ही मन एकदाही जागी नसतात, म्हणजे एकदाच जागी नसतात.
अंतर्मन ज्यावेळेस झोपलेलं असतं, हे म्हणजे बाह्यमन जागा असतं त्यावेळेस अंतर्मन झोपलेलं असतं, आणि ज्यावेळेस अंतर्मन जागं होतं त्यावेळेस बाह्यमन झोपतं. दोघांचं काय वाकडं आहे मला पण माहीत नाही, परंतु अशा पद्धतीनं दोघं एकत्र काम करत नाही. त्याच्यामुळं आता तुमचं बाह्यमन जे आहे ते सुप्तमध्ये मी नेणार, आणि सुप्तमन आहे ते जागृत करणार, आणि मग त्याला मी सूचना देणार की तू भिणार नाहीस, परीक्षेला भिणार नाहीस, तू अभ्यास करणार, तुझ्या सगळ्या म्हणजे त्या परीक्षेमध्ये किंवा आयुष्यामध्ये जगण्यासाठी ज्या सूचना लागतात त्या सूचना तुम्हाला मी देणार, आणि त्या सूचना तुमच्या अंतर्मनामध्ये फिट होणार. आणि वेळोवेळी तुम्ही वापरायची सुद्धा गरज नाही. आता तुम्ही समजा एखादी मी सूचना दिली की तुम्ही कोणाला घाबरणार नाही, आता तुम्ही ही सूचना एकदा तुमच्या अंतर्मनामध्ये गेली तर तुम्ही कुणापाशी गेल्यानंतर मी आता घाबरणार अशी म्हणायची गरज नाही. ऑटोमॅटिकली ते अंतर्मन ते काम करतं बरं का, ऑटोमॅटिकली. म्हणजे तुम्ही रिमाइंडर लावून ठेवता का नाही मोबाईलमध्ये, अलार्म लावून ठेवता का नाही, 5 वाजले की बरोबर ते वाचतं. तसं तुमच्यासमोर माणूस आला ना, आता वेळ आहे त्याला कळतं लगेच. तुम्ही कधी बघा डोळ्यावर एखादा खडा येऊन पडतो, पण डोळा आपण झाकतो का, असं ऑटोमॅटिकली झाकला जातो की नाही. कितीदा तर तुम्हाला अनुभव आला असेल. किती सेकंदातल्या कितीतरी कमी मधला वेळ असतो तो, काहीतरी येऊन खडा असा डोळ्यावर लागतो, परंतु डोळ्याला बुबळाला कधीच लागत नाही, तो पापणीवरच थडकला जातो. हे कोण करते, हे काम कोण करतं, हे अंतर्मन करत असं लक्षात घ्या. एवढं म्हणजे एवढी ताकदवर त्याच्यामध्ये आहे. हे अशा पद्धतीची काम आहे अंतर्मन करा. आता तुम्ही एखादं जर समजा एखाद्या ठिकाणी डोकं जर थडकलं तुम्ही कधी अनुभव घेतलाय का, असा हात चोळलाय ना त्याला, हात चोळलाय का नाही त्याला, राहिले का नाही ते डोकायचं. म्हणजे एवढी ताकद, ही सुद्धा ताकदच आहे तुमची. हे राहण्याचं कारण काय, तुमची लगेच भावना तयार झाली की हे दुखायला आता थांबतंय. आता हे थांबते म्हणलेली सूचना डायरेक्ट अप्रत्यक्षरित्या तुमच्या त्या अंतर्मनाकडे गेली, तुम्हाला कळून आली नाही. आपण ही सूचना अंतर्मनाकडे दिलेली आहे, हे तुम्हाला कळून आलं नाही, परंतु नैसर्गिकरित्या अशा पद्धतीने कधी कधी आपल्याकडून घडत असतं. श्वास घ्यायचा सोडायचा आपण ठरवू नाही का, आपल्या बाह्यमनानं जर म्हणलं का कधी आता मी श्वास घेणार आहे, आता सोडणार आहे, मग असं कधी ठरवलं का. असं जर ठरवलं गेलं तर मग गुदमरून जाग्यातच बसू आपण, बरोबर आहे का नाही. पण हे चालू काम कशामुळे आहे, हे अंतर्मनाचं काम आहे. हे डेली रुटीनमधली जे काही कामं असतात, काय वेळेस तुम्हाला आता सरळ तुम्ही बोलत चाललाय कुणकडे, तुम्हाला शाळेकडे जायचं किंवा ट्युशनकडे यायचं, बोलत चाललाय, तुम्ही बोलत पुढे कधी गेला का नाही. तुम्ही इथं बोलत जरी आला तर इकडे ऑटोमॅटिक वळता. तर ते काम कोण करतं, अंतर्मन त्यावेळेस करत असतं, लक्षात घ्या. त्या गोष्टी त्याच्यामध्ये फिट झालेल्या असतात. अशा गोष्टी फिट केल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला आयुष्यामध्ये होत असतो. त्याची ताकद आपल्याला वाढवायची आहे. मी आता काय करणार की तुम्ही स्पेस थोडासा मध्ये ठेवून, कोणी पडणार नाही खाली आजच्या दिवशी, लक्षात घ्या. एखादा पडेल, एखादा विद्यार्थी काही दर्शायचं नाही कोणी. एखादा कसं असतं माहिती आहे का, खूप पॉझिटिव्ह विचार करणारे असतात आयुष्यामध्ये. काहीतरी त्यांना म्हणजे परिस्थिती बघितलेली असते म्हणा, काही जणांच्या मध्ये परिस्थिती बघून सुद्धा आत्मविश्वास वाढलेला असतो की बाबा आपली ही परिस्थिती अशी आहे, आपण ही परिस्थिती बदलावी लागणार आपल्याला, असा आत्मविश्वास काही जणांमध्ये असतो. काही जणांचं कसं असतं की हाय सगळं आपल्याला काय आता, त्याच्यामुळे ते ढिले पडलेलं असतात थोडंसं. तर हे जे अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह घेणारे काय माझ्या शिबिरामध्ये आतापर्यंत काय विद्यार्थी बोलत पण ट्रान्समध्ये गेले. मी अजून सूचना चालू करायची आहे, त्याला ट्रान्स म्हणतात बरं का. जे झोपेमध्ये आपण जातो, झोपेमध्ये म्हणजे आणखी तुम्हाला सांगतो की झोपेमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये किंवा आपलं जे काय तुमचं जे बाह्यमन जे आहे किंवा ते जे तुमचं सुपरयुग आहे तो जागाच असतो. त्यावेळेस फक्त तुम्ही ट्रान्समध्ये जाता, तुमचे डोळे बंद झालेले असतात, तुमच्या अंतर्मनाची ताकद वाढलेली असते. त्यावेळेस मी दिलेल्या सूचना तुम्हाला पूर्ण करत असतो. मी फक्त जशा सूचना देईल त्या पद्धतीनं तुम्ही फक्त घेत राहायचं. मी तुम्हाला म्हणेन की बाबा आता तुमचे डोळे बंद होत चाललेले आहेत, तर बंद होत चाललेले आहेत म्हटलं की तुमचे जर बंद होत असतील तर बंद होत जाऊ द्यायचं. काही जण असं करायचं एकदम म्हणजे घाबरल्यासारखं होतं. काय ते मनाने बंद होतात, परंतु त्यांना काय वाटतं कसं काय बंद व्हायले, कसं काय झाले, असं काही घाबरू नका. जर तुम्ही फक्त मी जसं सांगेल त्या पद्धतीनं सूचना घेत चला, ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. फक्त तुमचं मी आता एवढं बोलायचं कारण काय हे मी तुम्हाला सांगतो. आता किती वेळ बोललो मी, अर्धा पाऊण तास बोलत आहे का नाही. एवढं का बोलतोय, तुमचा पण विश्वास वाढावा की हां ठीक आहे हे काहीतरी सांग. मी आल्याला लगेच म्हटलं डोळे बंद करा चला झोपी जा म्हटलं, तुम्ही म्हणणार हे काय, तुम्हाला प्रश्न पडेल का नाही. कारण नवीन माणूस आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की मी निगेटिव्ह सूचना जर द्यायलो किंवा वाईट वेगळं काही जर बोलावलं तर तुम्ही लगेच जागा पण होता. कितीही ट्रान्समध्ये जाऊ द्या, एखादा व्यक्ती कितीही ट्रान्समध्ये जाऊ द्या, मी जर वेगळं जर काही जर बोलायला सुरुवात केली की लगेच तो जागा होतो. कारण तो सुपरयुग त्याला लगेच जागा करतो, तो जागा असतो कायम. त्याच्यामुळं मी दुसरं काही नाही, फक्त तुम्ही ज्या पद्धतीने मी सूचना देणार, कितीही निगेटिव्ह ह्याच्यामध्ये विद्यार्थी असू द्या, निगेटिव्ह विद्यार्थी लगेच ओळखू येतात मला 2 मिनिटामध्ये. फक्त सुरुवात केली मी की कोण निगेटिव्ह आहे काय, त्याला सांगणार नाही, कारण त्याच्या आधी आणखी निगेटिव्हिटी वाढेल, ते आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. तुम्ही बघा एखाद्या वर्गामध्ये एखाद्यानं जांभळी दिली तर त्याच्याकडे जर बघितलं तर
जवळजवळ 10-15 विद्यार्थ्यांना पुन्हा जांभे यायला लागतात. ही निगेटिव्हचा परिणाम आहे, लक्षात घ्या. म्हणजे आणि निगेटिव्ह विद्यार्थ्याच्या जवळ जर दुसरा निगेटिव्ह बसत असेल तर तो सुद्धा निगेटिव्ह होतो. म्हणजे ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला म्हणतात तसं. तो म्हणजे पॉझिटिव्ह विद्यार्थ्याला सुद्धा निगेटिव्ह करण्याचं काम तो करत असतो, कारण निगेटिव्हिटी लवकर पसरते. आपल्याला फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तर मी फक्त देत असलेल्या सूचना तुम्ही अगदी मन एकाग्र करून ऐकायचे. मी तोपर्यंत साऊंड तेवढ्यापुरतं चालू करतो, म्हणजे तुम्हाला सगळ्यापर्यंत आवाज जाईल. फक्त माझा आवाज ऐकायचा, दुसरं काही सुद्धा ऐकायचं आणि मी जसं म्हणून त्या पद्धतीने करायचं. तुमच्यामध्ये थोडा स्पेस घ्या. आता असा हात करा आणि पुढं सारखं तुम्ही पुढे पुढे सारखा मागच्या मागं सारखा थोडंसं ये पुढे ये पुढे ये. तुम्हाला सांगतो, तिसऱ्या दिवशीचा एक प्रयोग असतो आपल्या शिबिरामध्ये. त्याच्यामध्ये डोकं घालवण्यासाठी एक प्रयोग आहे, ट्रिक आहे. ते ट्रिक करत असताना संगीत लावतो आम्ही. अक्षरशः मला सुद्धा रडायला येतं कधी कधी की तुमचं आता टेन्शन सगळं जाणार आहे असं मी म्हणतो, कारण ते झोपेमध्ये असतात पूर्ण. आणि आता मी संगीत वाजवतोय त्याच्यावर तुम्ही पूर्ण शरीर हलवून तुमचं टेन्शन घालवा असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस इतके रडतात. त्या सुरवशी सरांच्या क्लासमध्ये इथं सुद्धा मुलं खूप रडत होते, त्यावेळेस बाहेरचे लोकसुद्धा ऐकत होते. तर त्या म्हणजे असतं लक्षात घ्या, आपण जरी परिस्थिती आपली चांगली असली कशी असली तरी काही दुःख आपल्या मनामध्ये बसलेले असतात कुठेतरी कोपऱ्यात, त्या अंतर्मनामध्ये. जसं आपल्या फाईली असतात ना मोबाईलमध्ये, इमेजेस असतात, आपण इमेजेस सेव्ह करून ठेवतो एखाद्या फाईलमध्ये आणि कधीतरी आपण बघत असतो. आणि काय वेळेस काय होतं की मेमरी जर समजा फुल झाली तर आपण काय करतो, काय इमेज डिलीट करून टाकतो त्या फाईलमध्ये जाऊन, मग मोबाईल आपला चांगला चालू लागतो. तसं आपलं मन सुद्धा आहे, मनामध्ये सुद्धा काही फाईली असे विनाकारण त्यावेळेसचं दुःख कुठलं तरी मनामध्ये बसलेलं असतं, त्याच्यामुळे आपली पण मेमरी कधी हँग झालेली असते. तर हे हिप्नॉटिझममध्ये आपण काय करतो की त्या ज्या नको असलेल्या फाईली आहेत त्या डिलीट करून टाकायच्या. म्हणजे नको असलेले विचार उगाच कशाला, एखाद्यानं गेल्या वर्षी चिडवलं होतं कुणीतरी, ते अजून पण आपल्या काही जणांच्या लक्षात असतो, त्यानं मला चिडवलं काय त्याचं, पण त्याचा परिणाम आपल्या मनावर होते आपल्या काही लक्षात येत नाही. तसल्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पूर्णपणे काढून टाकतो, मन एकदम क्लीन करतो. जसं सोनं काळं पडल्यानंतर त्याला मुलामा दिला जातो आणि पुन्हा चकाकी येते, तसं हे हिप्नॉटिझमचं काम आहे. तुमच्या मनावर आलेली मरगळ असेल किंवा जे काही त्याच्यावर आलेली जी घाण असेल तर ती पूर्णपणे काढून टाकायची आणि पुन्हा मन चकाकी द्यायची आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करून घ्यायचा. आता मी सूचना द्यायला सुरुवात करणार. मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार की तुम्ही तुमच्या नाकाच्या शेंड्याकडे बघायचं एकटक, कोणीही डोळ्याची पापणी पुन्हा लावू द्यायची नाही. मी एकदा सुरुवात केली की, आणि दुसऱ्याचे डोळे बंद झालेत का हे असं पण बघायचं नाही, कारण इकडं लक्ष द्यायचं नाही. सगळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता फक्त आपल्यासाठी आहे हे, ह्याच्यासाठी सुद्धा म्हणायचं नाही, कोणासाठी हे माझ्या स्वतःसाठी आहे, एवढंच फक्त विचार मनामध्ये घ्यायचा. कोण झोपलंय का, कोण झोपी गेलं का. आणि एखादा विद्यार्थी जर जास्त ह्याचा असेल तर तो मी ज्यावेळेस शरीर असे मागे पुढे तुमचं हालते म्हणून ते मनानं हालायला सुरुवात होईल, त्याला थांबवू नका, फक्त एवढंच करा. फक्त मी म्हणेन की तुमचे डोळे आता हळूहळू बंद व्हायला की बंद होऊ द्या, त्याला असं करण्याचा प्रयत्न करू. बंद होऊ द्या, बंद झाले तर जाऊ दे काय तुम्हाला. आणि ह्याच्यात असं नाही की झोपी गेला म्हणजे झोपी जातो का, असं पण नाही. मी तुम्हाला उठवू पण शकतो त्याच्यात, म्हणजे एक आपलं ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर मी तुम्हाला जागं पण करणार आणि त्याच्यामुळं काय करा की आजूबाजूला लक्ष देऊ नका. ज्यावेळी आता बाहेरचा आवाज पण येईल सुरुवातीला, नंतर त्या आवाजाचा पण तुम्हाला काही परिणाम होणार नाही. काही वेळेस आम्ही म्हणजे प्रयोग काय करतो तिसऱ्या दिवशी की पूर्ण गाड झोपेमध्ये गेला का त्याच्या अंगावर नाचवायला लावतो, त्याला आरडाओरडा सगळे करतात. मी त्याला सूचना दिलेली असते की काही आवाज तुला येणार नाही त्या अंतर्मनाला, तर त्याला काही आवाज येत नाही. किती जरी गोंधळ झाला, काही जरी केला तरी तो एकदम निश्चित पडलेला असतो. ज्यावेळेस त्याला जागा करतो काय वाजलं होतं ते म्हणतो काय नाही झोपलो होतं, एवढं म्हणजे जागेपणी सुद्धा. मग आता विचार करा की जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सांगितलं की मी आता अभ्यासाला बसतोय, आजूबाजूच्या आवाजाचा मला काही त्रास होणार नाही, विचार माझ्या मनामध्ये दुसरा काही येणार नाही, त्यावेळेस तुमची त्या ताकदीचा वापर तुम्हाला तिथं होईल का नाही, हे काम ह्या अंतर्मनाचं आहे. अशा पद्धतीने आम्ही प्रयोग करून ते दाखवतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तुम्हाला सांगतो, मनुष्यारेखचा परिणाम तुम्हाला सांगतो की तुम्ही जर कधी ऐकला गोष्ट तर ऐका की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पाठीवर भाकरी भाजल्या होत्या. असं जर तुम्ही ऐकलं असेल तर किंवा तुम्ही बघू शकता तर ते पाठीवर भाकरी कशा भाजलेल्या होत्या, तर ती पाठ गरम केली होती. कशी गरम केली असेल, तुम्हाला ताप येतो का नाही, तुम्हाला ताप येतो का नाही, ताप. तर त्या पद्धतीनं स्वतःचं शरीर तेवढाच भाग
आता आम्ही प्रयोग करून दाखवतो शेवटच्या दिवशी, डॉक्टर बोलवतो आम्ही, काय समोर अशा म्हणजे असाच प्रयोग करत नाही, डॉक्टरांना बोलवतो, डॉक्टर जर असतील तर, आणि त्याच्यासमोर आता मुलगी असेल मुलगा असेल बसवतो, त्याला ट्रान्समध्ये नेतो आणि त्याचा हातामध्ये जातो आणि त्याला सांगतो की एवढा भाग तुझा आता बधीर होणार, भूल दिल्याचा बधीर होणार आहे म्हणून असं त्याला सांगतो, आणि 1 2 3 म्हटलं की तो भाग बधीर होतो. डॉक्टर स्वतः तिथं सुई घुसून दाखवतो, तिथं रक्त येत नाही, त्याला दुखतही नाही, आणि त्याला जागा केल्यानंतर त्याला कळतच नाही की आपल्याला सुई टोचवली होती. एवढी अंतर्मनाची ताकद आहे. की प्रत्यक्ष प्रयोग बघितल्यानंतर तुम्हाला समजेल, किंवा तुम्ही यूट्यूबला हिप्नॉटिझम शो किंवा हिप्नॉटिझमचे प्रयोग अशा पद्धतीने चेक करून तुम्ही बघू शकता. आपल्या मनाची ताकद तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल. तर आता मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही सूचना घ्यायच्या आहे, आणि मी जी सुरुवात करेल, माझा आवाज बदलेल, वेगळ्या गहऱ्या आवाजामध्ये तुम्हाला सूचना द्यायला सुरुवात मी करेल. त्यावेळेस तुम्ही ट्रान्समध्ये जायचं म्हणजे मी ऑटोमॅटिक तुम्ही जाता, फक्त तुम्ही एक करायचं की हे जे सांगतील त्या पद्धतीनं आपण करणार आहेत, त्या पद्धतीने ह्याचा फायदा फक्त तुम्हाला होणार आहे. आता मी वेव्ज अशा पद्धतीने वेव्ज म्हणतात ह्याला, हे वेव्ज सोडेल. ह्यावेळेस काय असतं की माझ्यामध्ये फुल पॉझिटिव्ह एनर्जी, माझ्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला दिसणार नाही, कधी येणार नाही, आयुष्यात कधी येणार नाही. आता काय होतं काही वेळेस, आता तुम्हाला मी बोलताना मला ट्रेस होतो, तितकी वेळेस मी बोललोय, एक शब्द म्हणजे 1 सेकंद सुद्धा न थांबता तितकी वेळेस मी तुम्हाला बोललोय, म्हणजे मला सुद्धा ट्रेस येतो, मला सुद्धा थकवा जाणवतो. परंतु ज्यावेळेस मी घरी जातो आणि मी स्वतः दररोज माझी प्रॅक्टिस असते, पुन्हा ती ऊर्जा मिळवून घेतो. त्याच्यामुळे माझ्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी, कारण तुमचे निगेटिव्ह विचार आता बाहेर पडणार आहेत, ठीक आहे, तुमच्यामध्ये निगेटिव्ह विचार जे आहेत ते बाहेर पडणार आहेत, ते कुणाकडे येणार आहेत, इकडंच. जसं की एखादा शोषून घेतो ना विज्ञानामध्ये तुम्ही प्रयोग वगैरे करता, तसं तुमच्यामधले निगेटिव्ह विचार आता बाहेर पडणार आहेत, आणि ते बाहेर पडणारे निगेटिव्ह विचार माझ्यापर्यंतच येणार आहेत. ते पुन्हा मी घरी गेल्यानंतर ज्यावेळेस मी स्वतः प्रॅक्टिस करतो तेव्हा ते सगळे निगेटिव्ह विचार पुन्हा मी जाळून टाकतो, म्हणाले म्हणजे गोंबट स्वाहा म्हणण्यासारखं ते काढून टाकतो. त्याच्यामुळे पुन्हा उद्यापासून अजून मी नवीन एनर्जीने दुसऱ्या विद्यार्थ्यांसमोर, नवीन निगेटिव्ह लोकांच्या समोर, माझ्यासमोर किती जरी निगेटिव्ह येऊन बोलणारा माणूस असू द्या, त्याला माझ्यासमोर उभा करा, अगदी अर्ध्या तासामध्ये त्याला पूर्ण पॉझिटिव्ह करून टाकतो. तो पुन्हा कधी निगेटिव्ह विचार करणार नाही. आणि असे निगेटिव्ह विचार करणारे लोक तुमच्या अवतीभोवती जर असतील किंवा तुमचे मित्र जरी असतील तर त्यांना आजपासूनच सोडून द्या, बरोबर. त्याने जर निगेटिव्ह विचार, आपल्याला लगेच कळते कोण पॉझिटिव्ह विचार सांगायला, कोण निगेटिव्ह. एखादा जर म्हणतात एखादा अभ्यासाला बसायचा आणि दुसरा काय म्हणतात चल जाऊ दे काय अभ्यास करायचं, पण त्याला लगेच तात्काळ त्याला डिलीट करा आपल्या मेमरीमधून, आणि त्याला एवढं त्याला अभ्यास दाखवा, त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क घ्या, आणि त्याला ही सुद्धा ओढ लागली पाहिजे की बाबा चला आपणच चुकत होतो, ह्याच्याबरोबर आपण जाऊ बसावं, असं म्हणून त्यानं सुद्धा हे करावं. निगेटिव्ह विचाराच्या लोकांच्या सोबत तुम्ही राहू नका. कुणी निगेटिव्ह विचार घेत असतील तर तुम्ही तुमच्या मनामध्ये घेऊ नका. ह्याच्या सूचनेने आता तुम्हाला देणारच आहे, तुम्हाला फरक उद्यापासूनच जाणवेल. घरात सुद्धा जर तुम्हाला कोण निगेटिव्ह बोलत तर तुम्ही त्याला वाकडं बोलणार उद्या, त्याला म्हणणं हे असं नाही असं आहे. त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की अरे कसं काय आतापर्यंत मी त्याला ड म्हणत होतो, हां म्हणत होता ह्यानं, पण आज कसं काय म्हणाला तुम्ही, कसं काय तुम्हाला थांबा थोड्या दिवसात दाखवतो, असं तुम्ही उद्या म्हणणार घरच्यांना सुद्धा. त्यांना सुद्धा वाटणार आहे बदल कसं काय झाला, त्यांनी सुद्धा विचारला पाहिजे कसं काय बदल झाला. मग बड्डे सरांच्या क्लासमध्ये एक जण आले होते, त्यांनी आमच्यामध्ये जादू करून दिली मला तुम्ही. तर अशा पद्धतीनं आता सुरुवात, खेळीमेळीचं वातावरण, एवढं बोलण्याचं म्हणजे एवढी एनर्जी माझी जी घालवली फक्त तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटावं की हां काहीतरी आहे बाबा हे करणार, एवढ्यासाठी एवढी एनर्जी आम्हाला घालावी लागते. की जादू फिरून हे पहिल्यांदाच मी एवढ्यासाठी सांगितले का आल्या लगेच म्हणलं असतं तुम्हाला चला आता ट्रान्समध्ये जा. ही जादू नाही काही नाही, तुमचंच मन आहे, तुमच्याच मनाचा वापर तुम्ही करून घेणार आहे, आणि तुमच्याच मनाचा वापर करून तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होणार आहेत. फक्त वापर कसा करायचा हे तुम्हाला माहीत नव्हतं, हे मी तुम्हाला आता सांगून देणार आहे. तर सगळेजण तयार आहेत, सगळे तयार आहे. कोणाला काही स्ट्रेस ताण ह्याचा फक्त परीक्षेचं नाही, त्या गोष्टीचं नाही ना कोणाला काय, सगळेजण एकदम रेडी. काही घाबरू नका, काही हे करू नका. मुली तुम्ही सुद्धा काही घाबरू नका. एखाद्या ट्रान्समध्ये गेली झोपली आणि सर समजा एखादा मुलगा असेल मुलगी असेल, मुलीचं शरीर एखादा लागलं समजा, असं समजा एखादी जातात ट्रान्समध्ये एक पहिल्याच दिवशी आणि झोपतात पूर्ण, दुसऱ्या शरीरावर पडतात, तर त्यावेळेस काहीच नाही बरं का, हां हे गेलं म्हणायचं शरीर ट्रान्समध्ये, तेवढं फक्त काळजी घ्या. बाकी काही त्याच्यात दुसऱ्या काही गोष्टीचं नाही. आणि तुम्हाला काय कळत नाही, शेवटच्या दिवशी येण्यासारखे नाचतात, काही करतात तुम्ही पूर्ण, म्हणजे असं स्टेजवर जाऊन बोलायचं म्हणजे डान्स करायचा म्हणजे एखादा तुम्हाला कधीही बोलणारा न बोलणारा सुद्धा असा खडखडखड भाषण बोलायला लागतो. कुठला तरी पाठ त्याने कधी तर वाचलेला असेल तो पाठ पूर्णपणे न बघता इथं लगे बोलून दाखवतो, कारण मनामध्ये फिट झालेला असतो तो. एवढे प्रयोग आम्ही शेवटच्या दिवशी करून दाखवतो. त्याच्यामुळे त्या कसं असतं त्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस अशी म्हणजे खूप
अगदी शेवटच्या टोकापर्यंत. कारण तुमचं मन तुमचं ऐकताना तुम्हाला 2-3 दिवस तर त्याचा सराव करावा लागतो. आता माझं तुम्ही ऐकायचं म्हणल्यावर तर किती दिवस लागतील. त्याच्यामुळे मी इतकी वेळ बोललो तुम्हाला आणि समजावून सांगितलं. तुम्हाला समजलं ह्याच्यात काही डाऊट कोणाला? आता डाऊट काय असेल तर शेवटीला विचारू आपण. कारण डाऊट आता काढलं तर पुन्हा बाकीचे अजून 4 जण अजून निगेटिव्ह होतील त्याच्यामुळे. त्याच्यामुळे डाऊट कोणाला काही येणार नाही. शंका कोणी घ्यायची नाही. हे असंच का सांगाले, असंच का बोलाले, असं काही सुद्धा. कारण एवढ्यासाठी मी अर्धा तास घालवला तेवढं समजावून सांगायला. त्याच्यामुळे आता डाऊट घ्यायचा नाही.